कालपर्यंत आपण 2 दिवस पाहिलेले आहे. पहिली प्रतिज्ञा आपण पाहिलेली आहे की भवसागर पार करणे, आणि मग दुसरी काल प्रतिज्ञा घेतली आपण, आपणा माझी दोष असंख्य, म्हणजे आपल्यामध्ये खूप असंख्य असे दोष आहेत आणि त्या दोषपैकी आपण 5 दोष, असे तर पुष्कळ दोष आहेत, परंतु त्यामधले आपण 5 दोष पाहण्याचा प्रयत्न केला. आणि 6वा दोष जो आहे तो शंका कुशंका म्हणतात त्याला, किंवा त्याला आपण विचिकित्सा म्हणून म्हटलं जातं. निर्णय घेण्याची क्षमता राहत नाही त्याला म्हणतात, म्हणजेच आपण निर्णय घेऊ शकत नाही. त्याला विचिकित्सा म्हणतात. विचिकित्सा म्हणजे हा शब्द चिकित्सापासून आलेला आहे. आपण चिकित्सक म्हणतो. चिकित्सक म्हणजे डॉक्टर, आणि चिकित्सा म्हणजे निदान करणारा. हां, तो निदान करतो त्यावर, त्याला म्हणतात चिकित्सा. आणि हे आहे विचिकित्सा म्हणजे चिकित्सापासून दूर. जिथे चिकित्सा नाही, जसं उदाहरणासाठी कोणी आला एखादा, आपण म्हणतो तो RMP गावरानी डॉक्टर म्हणतो ना आपण त्याला, झोलाछाप डॉक्टर. त्याच्याकडे कोणी जर आला तर काय म्हणतो आपण त्याला, की ताप आला, मग तो ताप कसा आहे, कशाचा आहे, कोणता ताप आहे त्याला माहित नाही. तो आपला इंजेक्शन लावतो आणि बस ठीक झाला तर ठीक झाला, आणि ठीक होतात, अशी काही बाब नाही. परंतु त्याला तेवढा अनुभव नसतो. जर काही कोणती बिमारी आहे काय नाही, हे त्याला तेवढं माहीत नसतं. म्हणून असे विचिकित्सा याला म्हणतात, की कधी कधी जर दुर्घटना झाली त्यावेळेस मोठी फजिती होते. यासाठी विचिकित्सा म्हणजे बहाणेबाजी, आपण बहाणेबाजी पण करतो. तर हा फार महत्वाचा एक दोष आहे, जो आपल्यामध्ये आहे का आपल्याला पाहायचा असतो. तर हा विचिकित्सा आपण पुढे पाहणार आहोत, शेवटी आपल्या वेळ मिळाला तर. आज आपण तिसरी प्रतिज्ञा पाहणार आहोत, आणि तिसरी प्रतिज्ञा म्हणजे अनगिनत सत्य आहे. काय म्हणतात? अनगिनत सत्य आहे ना. तर ज्याप्रमाणे आपण अनंत कमजोऱ्या पाहिली, म्हणजे आपल्यामध्ये खूप खूप दोष आहेत, खूप कमजोरी आहेत, त्याचप्रमाणे बोधिसत्वाची प्रतिज्ञा तिथे काय म्हणते, अनगणित सत्य आहे. अगणित सत्य आहे. या प्रतिज्ञा आपण करूया त्या सर्वांचं आकलन करण्याची. तर अशासारखी ती प्रतिज्ञा आहे. तर आपण अनगणित सत्य म्हणजेच किती सत्य आहेत, एक सत्य नाही. आता समजा सत्य म्हणजे आपण इथे सर्व बसलेले आहात, हे सत्य आहे. मी इथे बसलेला आहो, हे सत्य आहे. मी सांगत आहो, हे सत्य आहे. आपण ऐकत आहात, हे सत्य आहे. अशा प्रकारचे अनगिनत सत्य आहे, अगणित सत्य आहे. तर आपण ते सत्य पाहणार आहोत. आणि त्यामध्ये एक गाथा येते. काय म्हणतात गाथामध्ये? एकं धम्मं अतीतस्स मुसावादिस्स जंतूंनो. बुद्ध काय म्हणतात धम्मपदामध्ये? ही गाथा मला लोकवग्गमधली आहे. तर काय म्हणतात? एकं धम्मं अतीतस्स मुसावादिस्स जंतूंनो वित्तिन्न परलोकस्स, वित्तिन्न परलोकस्स नत्थी पापं अकार्यं. म्हणजेच काय म्हणतात? एकं धम्मं अतीतस्स, एकच असा धम्म आहे जो सत्यावर मात करतो, सत्यावर अतिक्रमण करतो, आणि त्यानं जर आपल्या सत्यावर अतिक्रमण केलं तर बाकी जेवढे काही असत्य आहे त्याच्या खालीच आहे. हे जर एक असत्य जे आहे, हे इतकं मोठं आहे की त्याच्यावर कोणतं असत्य आहेच नाही. आणि त्याला आपण म्हणजेच खोटे बोलणे म्हणतो, त्याला असत्य भाषण म्हणतो. तो असत्य असं आहे की त्याच्यावर कोणतंही असं असत्य नाही, एवढं मोठं असत्य आहे. आणि त्याच्या अतिक्रमणामुळे, म्हणजे त्याच्यावर ते अतिक्रमण करते आणि जे सत्य आहे त्याला दाबून टाकते. अशासारखं हे असत्य फार फार महत्वाचं आहे. आपण पुढे पाहूया. तर बुद्ध काय म्हणतात की सत्य अगणित आहे. तर सत्य आपण जर बघितलं तर एक नाही, दोन नाही, तीन नाही, म्हणून त्या सर्वांमध्ये सत्य सांगितलेलं आहे.
चार आर्य सत्य. बुद्ध म्हणतात चार आर्य सत्य, सत्यामध्ये सत्य चार आर्य सत्य. अठ्ठंगिको मग्गान ठिंगिको सेठो सच्चानंद चतुरोपदा. आर्य अष्टांगिक मार्गात मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि सत्यात सत्य चार आर्य सत्य आहे. तर चार आर्य सत्य काय आहे? तर पहिलं आर्य सत्य आहे दुःख. कथमंच भिक्खवे दुःखं अरियं सत्यं. काय आहे भिक्षूंनो? दुःख आर्य सत्य काय आहे? इदं खोपन भिक्खवे दुःखं अरियं सत्यं. जाती पि दुःखा जरा पि दुःखा व्याधी पि दुःखा मरणं पि दुःखं. शोक परिदेव दुःख दो मनुत्तापाया पि दुःखं. अपियेहि संपयोगो दुःख. पियेहि विपयोग दुःखो. यंपिच्छं न लभते तंपिच्छ दुःखं. संखीते पंच उपादान खंदापि दुःखा. काय म्हणतात बुद्ध की दुःख आर्य सत्य सर्वात प्रथम जे आहे ते दुःख आहे. आणि दुःख आर्य सत्य काय आहे भिक्षू? तर दुःख आर्य सत्य आहे काय म्हणतात? जरा म्हणजे बुद्धापा, म्हातारपण. व्याधी म्हणजे बिमारी. व्याधी म्हणजे बिमारी दुःख आहे, आजार दुःख आहे. जन्म दुःख आहे, जरा दुःख आहे. जरा म्हणजे म्हातारपण, बिमारी दुःख आहे आणि मरण दुःख आहे. आणि पुढे आणखी काय म्हणते? शोक परिदेव दुःख दो मनुष्यासा बी दुःख. शोक करणे, पश्चाताप करणे, रोना, काय म्हणते रडणे, विलाप करणे, छाती पिटून पिटून रडणे. आपण कधी छाती ठोकून ठोकून रडतो, एवढं दुःख होतं आपल्याला. तर हे दुःख आहे. आणि ज्या वस्तूला आपण निवडलेलं आहे आणि त्या वस्तूचा आपल्याला जर मिळाली नाही तर तिथे पण दुःख आहे. म्हणजे ज्याला आपण जे जे आपल्याला आवडते त्या वस्तू जर आपल्याला नाही मिळाल्या तर दुःख आहे. आणि मग कधी ज्याला आपण पसंत करत नाही, जो आपल्याला आवडत नाही आणि तो जर आपल्या समोर आला तरी दुःख आहे. आणि तो आपला आवडता आहे, प्रिय आहे, आपला जवळचा आहे, मग तो भाऊ असो, पिता असो, माता असो, बहीण असो. जर हा आवडता जो आपला आहे तो जर आपल्यापासून दूर गेला, जसा की आता कोणामध्ये आमचे प्रसन्न, तर जर कोणी आपला आवडता जर आपल्यापासून दूर गेला, जसं उदाहरण समजा की आपल्यामधले कोणी आपला घरचा कोणी पारिवारिक कौटुंबिक कोणी जर दुरावला, मरण पावला तर आपल्याला दुःख होते. अशा प्रकारे हे दुःख सत्य आहे. आपण बघतोय या दुःखाला आपण बघतोय म्हणून हे सत्य आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की दुःख तीन प्रकारचे आहेत. तर पहिलं दुःख आहे शारीरिक दुःख, दुसरं दुःख आहे असमाधानी दुःख आणि तिसरं दुःख ज्याला म्हणतात स्कंद दुःख. या प्रकारे आपण दुःखामध्ये आहो, आपण दुःखी आहो आणि हे सत्य आहे. याला असत्य म्हणू शकत नाही. दुसरं आहे दुःख आहे त्याचं कारण आहे. त्याचं काही ना काहीतरी कारण आहे. म्हणून म्हणतात कथमंच भिक्खवे दुःखं समुदयं यम अरियं सत्यं. इदं खोपन भिक्खवे दुःखं समुदयं यम अरियं सत्यं. भिक्षू दुःखाचं कारण आहे. याय तन्हा कोनो भविका नंदीराग सहगता तत्राभिनंदिनी सेयथीदं कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना. तर काय भिक्षू दुःख कारण? दुःखाचं कारण आहे तृष्णा. आणि तृष्णा आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला थोडा. तर दुःखाचं कारण आहे तृष्णा, वासना, इच्छा. आणि हीच इच्छा, हीच वासना नेहमी आपल्या सदा आपल्या मागे लागलेली असते. नंदी म्हणजे राग, नंदी म्हणजे तृष्णा, नंदी राग सहगता. आपल्याला पता चालत नाही की हे कुठून येत आहे, हे लोक कुठून येत आहे आपल्याला पताही नाही चालत. असा घेरा आपल्याकडे आहे त्याचा, ते कुठून आपल्याला दाबून ठेवील सांगता येत नाही. म्हणून अशी नंदी म्हणजे राग. नंदीचा अर्थ होते, नंदी म्हणजे काही नंदी बैल नाही, नंदी म्हणजे तृष्णा, वासना, इच्छा.
तर हे जिथं जा तत्रा तत्राभिनंदिनी, जिथं जा तिथं ही इच्छा पाठलाग करते. कोण? हे तृष्णा. अशासारखी ही तृष्णा त्याचं कारण आहे. कशाचं? दुःखाचं. मग आणखीन काय म्हणतात? कथमंच भिक्खवे दुःख निरोधं यमरियं सत्यं. तर हे काय आहे दुःख निरोध? तर दुःखापासून मुक्ती होऊ शकते. त्याचा निरोध होऊ शकतो. याचं कारण जे आहे तिसरं सत्य ते निरोध, दुःखाचा निरोध होऊ शकतो. आणि दुःखाचा निरोध करण्यासाठी मार्ग आहे. आणि त्या मार्गाला आपण म्हणतो, काय म्हणतो? मग्गान ठिंगी कोसेटतो. सर्व मार्गामध्ये मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग. त्या प्रकारे हे 4 जे आहेत सत्य, या संसारामध्ये हे 4 सत्य आपल्याला ज्याला आपण म्हणतो हे सत्य आपल्याकडे आहे. परंतु आपण सत्याला समजत नाही. हां. आणि सर्व सत्यामध्ये आपण याच्याकडे जाऊ म्हणून मी पहिली गाथा सांगितली, की एकं धम्मं अतीतस्तु. आता एकच असा धर्म आहे, की तो त्याच्यावर अतिक्रमण करतो, आक्रमण करतो आणि सत्याला दाबून ठेवतो. आणि तो धर्म म्हणजे असत्य. जर आपण असत्य बोलणे, असत्य भाषण करणे, असत्य व्यवहार करणे याच्यावर जर आपण कंट्रोल केलं, तर आपण सत्याकडे जाऊ शकतो. नाही का? काय म्हणतात? असारे सार मत्तीनो, सारेचा सार दस्सिनो. काय म्हणतात बुद्ध? पहिला वग्ग यमक वग्गामध्ये म्हणतात, असारे असारेचा सारिनो. असारे सार मत्तीनो, सारेचा सार दस्सिनो, ते सारं नाधी गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सार म्हणजे काय? सार म्हणजे तर आपण पाहिलं तर त्याला आपण म्हणू शकतो तत्व म्हणू शकतो त्याला, किंवा एक आपण निष्कर्ष म्हणू शकतो त्याला. आणि कधी कधी त्याला आपण जसं की कोणताही सार हा हा आपण काही पुस्तक लिहिलं, काही शेवटी आपण सार सांगतो, त्याला सारांश पण म्हणतो. तर इथे काय अर्थ होईल? या सार म्हणजे सत्य. तर इथं सार म्हणजे सत्य काय? सारेचा मत्तीनं. म्हणजेच जिथे सत्य आहे त्याला आपण असत्य म्हणतो, आणि जे असत्य आहे त्याला आपण सत्य म्हणतो. आणि मग म्हणून आपण सत्याकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आपली दशा जी आहे भ्रमित आहे. सार म्हणजे सत्य, ज्याला आपल्याला सत्य म्हणावं, पण आपण त्या सत्याला सोडून देतो आणि असत्याच्या मागे लागतो. तर असत्य म्हणजे काय? तर या असत्य याच्यामध्ये फरक आपल्याला करता आला पाहिजे. परंतु आपण असत्याच्या मागे जास्त लागत असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ओळखलं. बाबासाहेबचं खूप उपकार आहे आपल्यावर. बाबासाहेबांनी जे जे काही केलं आपल्यासाठी केलेलं आहे. आणि असं आपण म्हणू शकतो की बाबासाहेब जर नसते तर आपण काहीच केलं नसतं. म्हणून बाबासाहेब बोधिसत्व तर आहेत. त्यांनी संविधान तर लिहिलंच आहे. परंतु आपल्याला कसं मार्गावर आणायचं त्यांनी खूप खूप आपल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि असे म्हणतात की दीक्षा देण्याच्या आधी त्यांनी रात्रभर, मी दीक्षा दिल्यानंतर या लोकांना काय देऊ, माझ्या समाजाला काय देऊ, जो दीक्षा घेतील त्यांच्यासाठी काय देऊ. कारण त्यांना असं वाटतं, त्यांची दूरदृष्टी होती की जर मी दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर मी जर इथे कारण काही माझा काही भरोसा नाही किती दिवस राहणार आहे. त्यांना बाबासाहेबांना माहित होतं की मी जास्त दिवस राहू शकणार नाही. पण मी गेल्यानंतर हे लोक कसे करतील, आणि ते म्हणतील की बाबासाहेबांनी दीक्षा दिली, आम्हाला दीक्षा देऊन बुद्ध दावला. पण त्यांनी हे तरी सांगितलं की याची पूजा नका करू, त्याची पूजा नका करू. हा, किती असं म्हणतात, श्यामा हॉटेलमध्ये रात्रभर बसून लिहित गेले, कागद फाळत गेले, सारा कमरा त्यांच्या कागदानी भरलेला होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 22 प्रतिज्ञा त्यांनी त्या लिहिल्या. आणि त्यामधून ज्या 8 प्रतिज्ञा आपल्यासाठी दिल्या, याच्यासाठी दिल्या, एका एकाचं नाव घेऊन दिल्या, एक एक नाव घेऊन. असं नाही, कारण की त्यांना माहित होतं की आमचा समाज जो आहे, कोणी ना कोणीतरी याच्यामध्ये असे काही लोक असतात की ते म्हणजे याची काय जरूरत आहे आपल्याला. म्हणून त्यांनी नाव घेऊन, एका एकाचं नाव घेऊन, की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही. मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही. मी गौरी गणपती आणि इतर हिंदू धर्मातील
जितक्या काही देवदेवता आहेत त्या कुणालाच मानणार नाही. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, अशासारखी एक 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 प्रतिज्ञा आपल्याला दिली. कारण की हे असत्य आहे आणि आपण काय करतो, त्या असत्याच्या मागं लाग. नाही, आपण असत्यामध्ये कसे की ते म्हणतात ना, अभूतवादी निरयंग उपेती. निरयवग्गामध्ये म्हणते, अभूतवादी निरयंग उपेती. अभूतवादी म्हणजे असत्यवादी, निरयंग म्हणजे यातना. तर आपण ते जे असत्यवादी आहेत ते कुठे जातात? यातनामध्ये जातात, दुर्गतीला जातात. बुद्ध म्हणतात, अभूतवादी निरयंग उपेती यो चापी कत्वा न करो मिती चाहंग. दोन गोष्टी सांगितल्या इथे. काय सांगितल्या? फार महत्वाच्या सांगितल्या या गाथामध्ये. निरयवग्गामध्ये काय म्हणतात? जे जे नाही त्याच्याबद्दल म्हणजे त्याचा काय करणं, उहापोहा करणं, म्हणजे त्याचा पोपपंडा करणे. जे नाही, जे अस्तित्वात नाही त्याचा पोपपंडा करणे, ही एक बाब. आणि दुसरी बाब सांगतात, यो चापी कत्वा न करो मिती चाहंग. जे केलं, जे काही केलं तर त्याला काय म्हणतो की मी केलंच नाही, अशासारखं खोटं बोलणं. जे केलं आहे त्याला नाही केलं म्हणून म्हणतात, आणि जे अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आहे म्हणतात. तसं उदाहरणासाठी आता समजा मी इथे रायपूरला आहे आणि तुम्ही आता पुण्याच्या जवळपास आणि तुम्ही कधी दिल्लीला एखादा माणूस गेला असेल, तर दिल्लीला जो माणूस गेला त्याच्याबद्दल इतकं सारं बखान सांगतो की त्यांना असं वाटतं की इथल्या लोकांना तर पाहिलीच नाही दिल्ली, मग तो इथं असा आहे, तसा आहे, तसा आहे, खूप त्याचं बखान करतो. म्हणजे ज्या गोष्टी सत्य राहत नाही त्याही आपण त्याच्यामध्ये जोडून घेतो. म्हणजेच जे अस्तित्वात नाही त्याही, आणि सांगणाऱ्याला फार मजा येते त्याच्यामध्ये. आणि ही ही बाब छोटीशी नाही. बुद्ध इथे इशारा करत नाही. बुद्ध काय म्हणतात की जे अस्तित्वात नाही, ईश्वर अस्तित्वात नाही, पण ईश्वर 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 इतका भिनला आहे आमच्या मनामध्ये, आमच्या जहनामध्ये इतका भिनलेला आहे की तो ईश्वर कधी काही झालं, अरे देवा. हा, अशासारखी आपल्या आपल्या न कळता आपल्या काय मुखातून शब्द अरे देवा, है ना. म्हणजेच इतका भिनलेला आहे. तर बुद्ध काय म्हणतात? अभूतवादी निरयंग उपेती, म्हणजे असत्यवादी की जे अभूतवाय अभूतवादी निरयंग उपेती यो चापी कत्वा न करो मिती चाह. मतलब जो मतलब जे नाही त्याच्याबद्दल बखान करणे आणि जे केलं त्याच्याबद्दल सांगायचं मी केलं नाही. हा, म्हणजेच काही गोष्ट केली तुम्ही, जसं काय काही जसं काय उदाहरणासाठी काही चोरी केली तर काय म्हणतो, नाही मी चोरी नाही केली. हिंसा करतो, नाही मी हिंसा नाही केली. व्यभिचार केला, मी म्हणतो नाही मी व्यभिचार नाही केला. मी नशापान करतो, नाही नाही मी कसली नशा केलो, काहीच नाही, काहीच केलं नाही. अशासारखं आपण जे करतो त्याच्या विरुद्धात आपण म्हणतो की नाही मी हे केलं नाही. बुद्धाचा देख पहा किती मोठा चांगला सिद्धांत. सत्य आहे की सत्य जे आहे, सत्य आपण सोडून असत्याच्या मागे लागतो. आणि घराघरातून आहे असं बरं का. आपण घरापासून म्हणजे आपल्या कुटुंबापासून सुरुवात करतो आपण. तर आपल्याला इथे ध्यान द्यायला पाहिजे. आपल्याला इथं लक्ष असलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. एक पती पत्नी होती. पती कामावर जातो तर पत्नी काय म्हणते, तुम्ही रोज रोज म्हणता आज माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे, तिच्या मुलीचा नामकरण आहे. तो म्हणते, अरे हो. तुम्ही नाही हो हो म्हणता आणि रोज ड्युटीवर 5 वाजता यायचं, तुम्ही 6 साडेसहा वाजता येता. हा, नाही 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 आज मी बरोबर येणार आहे घरी, असं म्हणतो. आणि मग ड्युटीवर जातो. ड्युटीवर गेलो त्याला वाटलं की आज नामकरण आहे जावंच लागेल म्हणून जातो. आणि जसे 5 वाजता त्याचे 2-3 मित्र येतात, दोस्त येतात आणि म्हणतात, अरे खूप छान पिक्चर लागलेला आहे, खूप छान सिनेमा लागलेला आहे. आणि मग सिनेमा लागलेला म्हटलं त्यानं काम उरकवलं आपलं आणि गेले मग सिनेमाला. जसे सिनेमाला गेले, सिनेमा पाहिला तो पण त्याला लक्षच नाही की मला जायचं आहे. पत्नीला मी शब्द दिला आहे. परंतु तो रोजच म्हणत, मी आज लवकर येईल, आज लवकर येईल. रोज खोटं बोलायचा. आणि मग आज कसं लक्षात राहणार आहे त्याचं? आणि तो गेला सिनेमाला. सिनेमाला गेला, सिनेमा
समाप्त झाला. जसे घराकडे आला, जसं घर जवळ आलं तेव्हा त्याला लक्ष आलं, अरे मी तर आज पत्नीला शब्द दिला होता की आज जायचं आहे. आणि मग तो घाबरला. आता आता तसा घाबरला तर हळूच घराची पाहते, दरवाजा थोडासा हळूवार उघडतो, आतमध्ये जातो. आत पत्नी झोपली आहे बिचारी, खराटे घेत आहे, मस्त झोपलेली आहे. काय करणार आहे? पतिदेव तर आले नाही, 5 वाजता 6 येतो म्हटलं, नाही आली. वाट पाहता पाहता काय केलं, बिचारी झोपली असेल तर थोडा झोप लागली, तर खराटे भरत होते. हा गेला चुपचाप. पाळणा होता, पाळण्याची दोरी हाती घेतली आणि असा पाळण्याचा जो हाती घेतला दोरी आणि असा हलवायला लागला आणि आपल्या पत्नीला असा धक्का देते, अगं उठ, मी दीड तासापासून इथं बसलो आहे, मुलाला हलवत आहो आणि तू झोपली खराटे मारत. पत्नी म्हणते, हा मी झोपली आहे आणि तुम्ही हलवत आहात. जरा पहा त्या पाण्यामध्ये बाळ आहे का? बाळ तर माझ्याकडे झोपलेलं आहे. मग सांगा, खोटं बोलणं आपण कुटुंबापासून सुरू करतो, नाही का? आणि कुटुंबापासून केल्यानंतर मग आपण समाजामध्ये जातो. परिवार, आपले जे कुटुंब आहेत, आणखीन आपले रिश्तेदार, नातेवाईक आहेत आणि त्याच्यानंतर मग आपला समाज आहे. समाजापासून अशी आपल्याला सवय पडत पडत आपण एक खोटा माणूस ठरतो. म्हणून बुद्ध काय म्हणतात इथे, हं, काय म्हणतात, की एकंग धम्मंग अति तसं, हा एकच असा खोटं बोलणारा जो धर्म आहे, हा हा एवढा खतरनाक आहे की याच्यावर मग कोणतेही धर्म असे नाही खोटे. एवढा मोठा आहे म्हणून याच्यापासून सांभाळा. वितीन्न पर लोकस्थ, काय म्हणतात, वितीन्न परलोकस्थ नथी पापं अकार्यं. यापेक्षा कोणतंही मोठं पाप नाही. जेवढं खोटं बोलणं हे पाप आहे, अकुशल कर्म आहे, या अकुशल कर्मापेक्षा कोणतंही मोठं पाप नाही. म्हणून आपल्याला इथून सावधान असलं पाहिजे. सत्य बोलण्याची आपल्याला इथे आदत पडली पाहिजे. नाही तर म्हणून म्हणतो आपण, असारे सारमतीनो सारेचा सार दस्तिनो, ते सारंग नादी गच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. तर म्हणजेच आपले मिथ्या संकल्प अशासारखे वाढतात. कसे? असं खोटं बोलता बोलता आपले जे संकल्प असतात तर मिथ्या संकल्प असतात. म्हणजे त्या संकल्पाला काही वाव नाही, हा, काही महत्व नाही. आणि म्हणून सत्यापासून आपण दूर जातो आणि सत्यापासून दूर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे काही सत्य नाही, हा, जो धम्म आहे हा सत्य नाही. आणि मग आपण याच्या त्याच्यापाशी माथा टेकत राहतो. कारण की आपल्यामध्ये जे असत्यता असते, तर आपल्याला काहीतरी सहारा पाहिजे, म्हणून आपण इकडे तिकडे न पाहता तो शॉर्टकट म्हणजे ईश्वर आहे, तर ईश्वराच्या पाशी माथा टेकण्यासाठी जातो. हा, म्हणजेच आपण सत्यापासून किती दूर जातो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आपलं यातना लोकमध्ये आपण कशासारखं जातो, की यामुळे जातो. म्हणूनच त्या म्हटलं, अभूतवादी निरयंग उपेती न यो चापी कत्वा न करो मोती चाहन उभोपी उभोपी ते पेचंग समाभवंती. या संसारामध्ये, हा, उभोपी म्हणजे दोन, उभो उभो म्हणजे पालीमध्ये उभो म्हणजे दोन गोष्टी. कोणती? एक खोटं बोलणारा असत्यवादी, म्हणजे जे नाही त्याची बखाण करणारा, आणि जो करते त्याला नाही करणारा, म्हणजे दारू पिणं नाही पिली, खोटं बोलणं नाही, खोटं बोललं नाही मी खरं बोलतो, विचार करणं नाही, विचार नाही केला, अशासारखे आपण खोटं खोटं बोलत आपलं जीवन व्यतीत करतो. ते ह्या दोन बाबी ज्या आहेत, या आपल्याला दुर्गतीकडे घेऊन जातात. निहिन्न कर्म मनुजा परथ, हे माणसासाठी एक नीच कर्म आहे. काय म्हणतात बुद्ध? हे माणसासाठी नीच कर्म आहे. मग आपण असे कर्म करता कामा नये, असे बुद्ध म्हणतात. कारण आणि बाबासाहेबांचे आपण अनुयायी, म्हणून बाबासाहेबांची दूरदृष्टी की आपल्याला ह्या भानगडीत न पडता ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, हा, आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा आहे, आपण रटंत लावतो. हा, आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या 22 प्रतिज्ञातून 8 ज्या प्रतिज्ञा आपल्या ब्रेन वॉश करण्यासाठी दिलेल्या, आपला ब्रेन वॉश करण्यासाठी, म्हणजे आपल्या इथे जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी आवर्जून 8 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. परंतु आपण त्या प्रतिज्ञाकडे बघतो का? आपल्या घरी त्या प्रतिज्ञा आहेत का? ह्या ज्या 4 प्रतिज्ञा यासाठीच घेत आहोत आपण, की आपण बौद्ध बनलेलो आहोत. आपण बौद्ध म्हणतो
तर हे धूळ उडवण्यापेक्षा, बौद्ध म्हणून धूळ उडवण्यापेक्षा जर बाबासाहेबांनी जे आपल्याला प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितही आपला जीवन सुधार होऊ शकतो. काय बाबासाहेबांनी इतके कष्ट केले, त्यांच्यासाठी शब्द नाही. एक कवी काय म्हणतो माहिती आहे का? बाबासाहेब सूर्यास म्हणाले, बाबासाहेब सूर्यास म्हणाले, अरे तू तिथला आणि मी इथला सूर्य. बाबासाहेब सूर्यास म्हणाले की तू तिथला आणि मी इथला सूर्य, म्हणून आपण दोघे ठरवूया, दोघे मिळून एक करार करूया. अरे तू तिथे ताऱ्यांना प्रकाशित कर आणि मी इथे साऱ्यांना प्रकाशित करीन, साऱ्यांना प्रकाशित. अशासारखे बाबासाहेब आम्हाला प्रकाशित करून गेले. आमच्यासाठी काय सर्व काही ठेवून गेले. आपण म्हणतो ना बाबासाहेब गेले, बाबासाहेब जरूर गेलेत, परंतु आपल्यासाठी इतकी इतकी अमानत ठेवून गेलेत की आपण आपल्या पिढी दर पिढ्या जर खात राहू तरी सरणार नाही. एवढी एवढी त्यांनी व्यवस्था करून गेले. हा, सवलत तर दिल्याच्या संविधानाच्या माध्यमातून, पण संविधान जरी म्हणजे खतरनाक लोक या भारतामध्ये आहेत तर संविधानाला खतम करू शकतात. म्हणून बाबासाहेबांची दृष्टी होती, त्यांनी आपल्याला बुद्धाकडे घेऊन, बुद्धाकडे कशासाठी घेऊन गेलेत की कमीत कमी बौद्धांचं आचरण करतील. कारण बाबासाहेब एक एक आचरण करणारा, एक आचरण करणारा, पण सर्वावर भारी होता, होता की नाही? त्याचसारखं जर माझ्या या समाजातील लोक धम्माला पाहून धम्माच्या नुसार अनुसरण करतील तर निश्चित एक दिवस हे लोक पुढे जाऊ शकतात. परंतु आपण काय केलं? आपली स्थिती कशी आहे माहिती आहे का? त्या एक न्यूटन आणि त्या न्यूटनच्या ड्रायव्हर सारखी आहे. न्यूटनचा नाव ऐकलं असेल तुम्ही. न्यूटन काय आहे की त्यांनी आविष्कार केला होता. कशाचा आविष्कार केला होता त्यांनी? गुरुत्वाकर्षण याचा आविष्कार केला होता. तर त्यांना लोक खूप बोलवायचे. कुठे? त्याचा आदर सत्कार करायचा. कारण की गुरुत्वाकर्षणचा नियम त्यांनी सिद्धांत मांडला होता आणि मग त्याची खूप वाह होत होती. साऱ्या त्या जिथे राहत होता क्षेत्रामध्ये न्यूटनचं नाव घेऊन न्यूटनला बोलत होते, त्याचा आदर सत्कार करत होते, खूप त्यांचं कौतुक करत होते, गौरवगान करत होते. तर त्याच्या बरोबर तो जाऊन मग त्यांना काही 2 शब्द बोलायला सांगत होते. तर तो काय सांगत होता? जे गुरुत्वाकर्षण जे आहे त्याच्याबद्दल तो सांगत होता. तेच गोष्टी सांगत होता जिथे जात तिथे, की असा मी पाहिला, गुरुत्वाकर्षण असं आहे. त्याच्याबद्दलच सांगत होते तो. तर काय झालंय? रोज तेच सांगत होते. ड्रायव्हर काय म्हणतो, मनात विचार करतो, न्यूटन आहे हे, इतकं नाव आहे, एकच एक गोष्ट सांगते रोज. दुसरी गोष्टच नाही सांगत. असंच झालं, तसंच झालं. आता त्यांना एक दुसऱ्या गावी जायचं होतं, दुसऱ्या नगरला. तर रस्त्यानं काय ड्रायव्हर काय म्हणते, "सर आपण एकच एक गोष्ट सांगता रोज मी ऐकत आहो आणि तेच सांगता तुम्ही रोज. असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. दुसरं काही सांगतच नाही तुम्ही." न्यूटन न्यूटन हसला. म्हणते, "असं का? तुला काय वाटतं?" "अरे काय साहेब, मी तर एक गोष्ट सांगू शकतो तुमची. एक गोष्ट माझ्या इतक्या ध्यानात बसली, की तुम्ही जे सांगतात ते मी सांगू शकतो एक शब्द." म्हणतो, "असं का? तू सांगू शकतो?" बोलते, "हो." तर आपण आता जिथे जात आहोत ना, तिथे मलाही ओळखत नाही, तुलाही ओळखत नाही. नाही का? आपण दूर जात आहे. तर असं कर, तू न्यूटन बन आणि तिथे तू सांग. मी तुझा ड्रायव्हर बनतो. म्हणते, "काय साहेब, काय काय हरकत आहे? मी सांगणार आहोत. चला पहा, मी एक शब्द सांगतो." तर मग गावाच्या बाहेर त्यांनी नगराच्या बाहेर कपडे चेंज केले. ड्रायव्हर झाला न्यूटन, न्यूटनचे कपडे त्यानं घातले कोण? ड्रायव्हरनं. तो झाला न्यूटन आणि हा न्यूटन झाला ड्रायव्हर आणि मग गाडी घेऊन गेले. तर तिथे जाऊन मग त्या न्यूटनच्या रूपी म्हणजे त्या ड्रायव्हर न्यूटन बनून तिथे त्याचा सत्कारसाठी बोलावलं आणि त्याचा आदर सत्कार झाला आणि मग त्याला बोलायला लावलं. तर बोलण्यासाठी तो तो एक शब्द जो न्यूटन बोलत होता त्याचप्रमाणे एक शब्द सांगत होता. काही फरक नाही, ना इकडे ना तिकडे. एक शब्द बरोबर बोलत होता. आणि मग भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर या न्यूटनलाही वाटलं, "वाह रे ड्रायव्हर, काय कमाल आहे त्याची. एकदम एक शब्द बरोबर जो मी सांगतो तो सांगत आहे." हां, त्यालाही कौतुक वाटलं न्यूटनलाही. आणि जसे भाषण समाप्त झालं, मग काय झालं, तिथून पब्लिकमधून एक माणूस उठला आणि त्याने एक प्रश्न विचारला. आता प्रश्न विचारला, त्याचं तर उत्तरच नव्हतं त्याच्यावर ड्रायव्हर. कारण ड्रायव्हरला ते भाषण माहीत होतं.
प्रश्नाचं उत्तर थोडी मालूम है ना. आता गडबडला. हं. पण ड्रायव्हर खूप चालाख. काय म्हणतो, "अरे, ह्या लहान मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देतो. ए ड्रायव्हर इकडे ये आणि या प्रश्नाचं उत्तर दे." अशासारखे आपल्यामध्ये काही लोकं आहेत. हां. आणि म्हणून जे सत्य आहे, त्या सत्यापासून आपण दूर जातो. पण असत्य म्हणजेच आपण असत्य याच्याकडे जास्त लक्ष राहतं. तर आपलं असत्य म्हणजे काय आहे? तर आपल्यामध्ये कर्मकांड, त्याला आपण म्हणतो जास्तीत जास्त आपण त्या कर्मकांडामध्ये डुबलेले असतो. भलेही आपण स्वतःला बौद्ध म्हणतो, पण कोणती दिवाळी आली किंवा होळी आली, की आपण बघा, आपण बौद्ध म्हणतो आपल्याला, तर आपल्या घरी आपण पहाणेबाजी काय करतो माहिती आहे का? की नाही आम्हाला मुलांसाठी, बाळांसाठी आम्हाला काही बनवावं लागतं. हां, फटाके दुसरे लोकं पाहतात, फटाके फोडावे लागतात. दुसरे लोकं पाहतात म्हणून रंग खेळायला लागते. काय आहे की आपल्याला समाजात राहायचं आहे, तर मग त्या टीका लावासाठी येतात ना, लावू द्यावं लागतं. अशासारखे आपण तिथे काय करतो? पाहणेबाजी. हं, आपला धर्म जो आहे, आपण काय म्हणतो की आपला धर्म जो आहे तो काय आहे, की सर्वांसाठी बराबर आहे. है ना? दुसरे लोकं बरोबर आपल्या धर्माचं म्हणजे जे धर्म आहे त्याचं पालन करतात. हां, लोकं जातात मंदिरात, हां, उदबत्ती लावतात. हां, ईसाई पहा चर्चमध्ये जातात. बरोबर त्यांच्याकडे जर आपण पाहिलं त्यांची सिस्टमॅटिक पाहिलं, डिसिप्लिन पहा त्यांची. प्रति रविवारला ते बरोबर चर्चमध्ये जातातच. आणि मग हे जे आपले मुसलमान आहेत, मुसलमान भाई लोक आपले नमाज पढतात कुठेही. जर त्यांचा वेळ झाला तर तिथेच चालू होतात ते. पहा तुम्ही कधी-कधी. त्यांना आपल्या धर्माप्रती किती निष्ठा आहे. तशी निष्ठा आपली आपल्या धम्माच्या बद्दल का नाही? कारण की आपण जास्तीत जास्त असत्याचा असत्याचा सहारा घेतलेला आहे. म्हणून अभूतवादी जी गाथा सांगते, ते काय सांगते बुद्ध, की आपण असत्याच्या मागे लागलेले आहोत. ईश्वराच्या मागे लागलेले आहोत. तो हिटलर म्हणतो ना, की 100 वेळा जर तुम्ही जो असत्य गोष्ट आहे त्याला सत्य, सत्य, सत्य जर म्हटलं, तर ते सत्य लागू लागतं. नाही का? 100 वेळा जर तुम्ही त्याला जर रटत लावली, की हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, तर ते तुम्हाला सत्य लागू लागते. हां, म्हणून हे शतकानुशतकापासून ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे आणि तो ईश्वर इतका भिनलेला आहे, की आपण त्याच्या मागे भलेही आम्ही आपल्याला बौद्ध म्हणतो, पण बौद्ध नाही. म्हणून आपल्याला बौद्ध बनण्यासाठी कमीत कमी आपल्याला बुद्धाप्रती श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. तर सत्य समजण्यासाठी जोपर्यंत आपण हे असत्य नाही समजणार आणि असत्य समजल्यानंतर सत्याकडे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण सत्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून बुद्ध काय म्हणतात, दुःख अरियं सत्यं. 3 प्रकारचे दुःख सांगतात. शारीरिक दुःख आहे, हे सत्य आहे. हां, असमाधानाचं दुःख आहे, हे सत्य आहे. हं, आणि स्कंद दुःख आहे, हे सत्य आहे. आणि हे सर्व दुःख का होतात? ईश्वराच्यामुळे होत नाही. जर आपला पाय पडला, आपण रस्त्यानं गेलो आणि पाय घसरला आणि पडलो, तर आपण कसं का पडतो? पण ते काय म्हणतो कोणीतरी धक्का दिला, इथं भूत आहे. आपल्यामध्ये भूत टाकलेलं आहे. कारण की आपल्याला सत्य काय आहे ते माहीतच नाही. सत्य आहे 5 नियम. त्याला म्हणतात ज्या काही घटना होतात त्या 5 नियमाच्यामुळे होतात. हां, ह्या फार महत्त्वपूर्ण जे 5 नियम आहेत. जे काही संसारामध्ये होतंय, आपण पहिल्याच दिवशी पाहिलं होतं, की सारीपुत्राला तो अशोचित सांगतोय, नाही का? जे काही घटना होतात, त्या सकारणाने होतात आणि सकारणाने नष्ट होतात. तर हे 5 नियमांच्या अंतर्गत हे सारं विश्व चालते. ही सुव्यवस्था आहे. सुंदर सुव्यवस्था आहे 5 नियमांच्या अंतर्गत. तर ते 5 नियम आहे. पहिला नियम आहे त्याला म्हणतात ऊतू नियम, दुसरा आहे बीज नियम, तिसरा आहे मनोनियम, चौथा आहे कर्म नियम आणि 5वा आहे धम्म नियम. या 5 नियमाच्याही अंतर्गत आपलं जीवन, आपली व्यवस्था चालत असते. ऋतू नियमामध्ये काय आहे? ऋतू नियमामध्ये जे काही आपण पाहतो, हे आकाश, हे नक्षत्र, हे जे चलन आहे, सर्व हे ऋतू नियमामध्ये येतात. अणु, रेणू हे ऋतू नियमामध्ये येतात. भौतिकशास्त्र हे ऋतू नियमामध्ये येतात.
हा, हे जे वीज आहे, वीज चमकते. एक वेळ असा होता की वीज जर पडली खाली तर कोणी ईश्वरानं आणली. हा, ईश्वराचं नाव देत होतं. कारण त्यावेळेस काही आविष्कार झाला नव्हता. तर वीज जे पडते आहे ते वीज कोणीतरी, कोणीतरी तिथून बसलेला आहे ईश्वर, आणि तो ईश्वर वीज वीज म्हणजे इथं चमकते. पण शोध लागला त्याचा. हा, त्यावेळेस शोध नव्हता. लोक अंधविश्वासाची अजूनही अजूनही एवढा काही शोध झाला तरी काही लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहे बात की ते वीज जे आहे ते भगवान पाठवतो, नाही का. काल 50 वर्षाच्या पहिले जर पाहू आपण तर मोबाईल अस्तित्वात नव्हता. आज मोबाईल 50 वर्षाच्या वरच्या पहिले जे लोक आहेत त्यांना मोबाईल म्हणजे काहीच माहित नव्हतं. मला पण माहित नव्हतं. पण आज मोबाईल आहे. आपण मोबाईलच्या या जगामध्ये वावरत आहोत. आहे ना. आविष्कार झाला. त्याचसारखा एक ढग दुसऱ्या ढगाला जसं घर्षण होते त्यामुळे चिंगारी निर्माण होते. म्हणून आता आता आपल्याला माहीत झालंय की हे वीज कशामुळे निर्माण होते. तर हे हुतू नियमाच्या अंतर्गत ज्या ज्या काही घटना होतात, तर याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या वेळेवर माहिती नाही राहत. काय आपण समजू शकत नाही ही घटना अशामुळे झाली आणि म्हणून त्याला आपण नाव देतो की हे दैव, हे ईश्वराची देण आहे असं म्हणतो. परंतु नाही, त्याचं काही ना काही कारण असते आणि ते कारण हुतू नियमाच्या अंतर्गत जर आपण रस्त्यानं गेलो आणि रस्त्यानं गड्ड्यात पडलो, तर गड्ड्यात पडलो तर आपला पाय तुटला आणि पाय मोडला तर आपण काय म्हणतो, अरे इथं भूत होता. भूत होता की आपली अजागृती होती, हे नाही, आपण अजागृती नाही, आपली अजागृती नाही पाहत. पण आपण काय म्हणतो, नाही कोणीतरी धक्का दिला, ती जागा ठीक नाही, तिथं भूत असेल. तर म्हणून हुतू नियमाच्या अंतर्गत ह्या ज्या काही अणू, रेणू आहे, भौतिकशास्त्र आहे, हे ज्या काही घटना होतात, हे जे आकाश, नभोमंडळ आहे, तारे आहे, हे हुतू नियमाच्या अंतर्गत येतात. दुसरा आहे बीज नियम. बीज नियम मध्ये वृक्ष आहे, पहिले बीज आहे, बीज झालं, वृक्ष झाला, वृक्षाचं फिर फळ आले, फळ पुन्हा बीज झालं, अशा सारखे ज्या बाबी होतात याला म्हणतात बीज नियम, बायोलॉजिकल. आपण जर काही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर जर ते जास्त प्रमाणात केलं तर आपल्याला अजीर्ण होते. तर हे उतून हे बीज नियमाच्या अंतर्गत होते. कधी कधी ते आपलं भोजन जहर बनते ना, आपण त्याच्या अधीन होऊन आपण मरू शकतो. तर हे बीज नियमाच्या अंतर्गत होते. या बीज नियमामध्ये चार धातू ज्या आपण म्हणतो ना, पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी, त्या चार धातूच्या मुळे हे शरीर बनलेलं आहे. आणि जीवशास्त्र ज्याला म्हणतात हे बीज नियमांच्या अंतर्गत. तिसरा आहे मनोनियम. मनोनियमचा अर्थ असा की मनोनियम म्हणजे काही अशी बाबी आहेत, जसा की पक्षी आहे. पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी त्याला काही सांगण्याची जरूरत नाही. त्याला ट्रेनिंग पहिले मिळते की इथून आपल्याला तिथं जायचं आहे. हां. जसं उदाहरण समजा की मनोनियमच्या अंतर्गत खूप सारे आपण पहिले आदिमानव होतो. आपल्याला खूप आदिमानव होतो, आपण फिरत होतो. पण आपल्याला असं वाटलं की नाही रे बाबा, आपल्याला शरीराला आवश्यकता आहे. मग आपण घर बनवणं सुरू केलं. मग आपल्याला थंडीला आपण कपडे कपडे घालणं सुरू केलं. हे हे कोणी म्हणजे हे नियंत्रण म्हणजे याला म्हणतात मनोनियम. जसं उदाहरण आपण पाहतो ते पक्षी. पक्षी जो काय म्हणतो आपण त्याला घोसला किंवा त्या खोपा म्हणतो, खोपा. त्या चिमण्या किंवा कावळा वगैरे ते खोपे बनवतात ना हो, ज्याला आपण घोसला म्हणतो. तर त्याला कोण सांगितलं घोसला बनवण्यासाठी? ते एक कोळी राहते, एक जाळं बनते, आपल्या घरामध्ये जाळं राखते असं आणि ते जाळं बनवते कोळी त्याच्यामध्ये. तर हे मनोनियम आहे. याला सांगण्याची जरूरत नाही पडत. जसं की एखादं चिंचेचं झाड आहे आणि तुम्ही जात आहात, तर चिंच पाहिली तर तुमच्या जिभेला पाणी येते. हा मनोनियम आहे. हं. अशासारखे मनोनियम, हे 3 जे नियम आहेत, हे मनोनियम, बीजनियम, मनोनियम आणि ऋतुनियम, हे कनिष्ठ, याला म्हणतात कनिष्ठ उत्क्रांतीमध्ये येतात या. आणि त्याच्यानंतर जो चौथा नियम आहे तो कम्म नियम आहे. आणि कम्म नियम ही पण व्यवस्था आहे. जर चांगले कर्म केले तर त्याचं फळ चांगलं मिळू शकते. त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे त्याला विपाक म्हणतो आपण. कर्म चांगले करा, त्याचा विपाक आपल्याला मिळू शकतो. आहे ना? म्हणून हा कम्म नियम फार महत्वाचा आहे. हे उच्च उत्क्रांतीकडे घेऊन जाणारा हा कर्म नियम आहे. तर आपण चुकीचे कर्म केले, पाप कर्म केले तर आपण वाचू शकत नाही. त्यातली दुर्गती होणारच आहे. असं म्हणतात की हे कर्म नियम
कर्मनियमावर मी आणखीन जास्त सांगणार नाही, कारण की जर तुम्हाला जर आणखीन सांगायचं असेल तर मी धुळेमध्ये शिबिर घेणार आहे आता, याच्यानंतर 24, 25, 26, 27 रठ्ठपाल सूत्र, त्यामध्ये मी कर्मनियम चांगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. इथे फक्त कर्मनियम म्हणजे एवढंच समजा की कर्म जर आपण चांगलं केले, काय पहिलीच गाथा काय म्हणते, मनोपुबगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनस्ताचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तथोन्न दुःख मनवेती चक्क व वहतो पदम. म्हणजेच काय, पहिले जर तुम्ही मनोपुबगमा, मन काय आहे, हे सर्वच विचारांचं उगमस्थान आहे. मन प्रधान आहे, मन श्रेष्ठ आहे. आणि जर कोणतेही कर्म तुम्ही दोषपूर्ण करता तर ते दुर्गतीकडे जावंच लागेल, ज्याप्रमाणे दुःख तुमचा पाठलाग करेल. कारण की आपण कर्म जर चुकीचं केलं तर परिणाम त्याचा मिळणार आहे. म्हणून म्हणते मनोपुबगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन म्हणजे दूषित मनाने जे काही तुम्ही कर्म करता किंवा बोलता तर त्याची तुम्हाला दुर्गतीच मिळणार आहे, दुःखच मिळणार आहे, दुःखाकडेच जाणार आहे. ज्याप्रमाणे तो बैलगाडीच्या मागे जो चाक आहे त्या बैलाचा पाठलाग करतो, त्याप्रमाणे आपलं कर्म जे आहे, चुकीचं कर्म, ते आपला दुःखाकडे घेऊन जात आहे. पाठलाग करत असते आपला दुःख, अशासारखी ही गाथा आहे. म्हणजेच कर्म नियम इतका महत्वपूर्ण आहे की असं म्हणतात की बुद्धाकडे जर बुद्धही पहिले आहेत की ज्यांनी ईश्वराच्या जागी कर्माला ठेवला. पहिले बुद्धच आहेत की ज्यांनी ह्या कर्मला ईश्वराची जागा दिलेली आहे. जेव्हा त्यांना ते बुद्धत्व प्राप्त झालं बुद्धांना, आणि बुद्धांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं आणि ते बुद्ध 5व्या सप्ताहामध्ये आपला चिंतन करत होते अजपाल वृक्षाच्या खाली, तर तिथे एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मण आपला काय म्हणतो की तुम्ही कोण आहे? तर बुद्ध म्हणते मी बुद्ध आहे. पण त्यानं तोही ऐकला नाही. तो ब्राह्मण नाही. तर ब्राह्मण काय म्हणतोय, मी अमुक आहे, मी ब्राह्मण आहे, मी पंचकृषीमध्ये माझा धाक आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, ब्राह्मणासारखा कोणी या दुनियामध्ये नाही, अशासारखे तो सांगतो. कोण? ब्राह्मण. ब्राह्मणाच्या बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक श्लोक त्यांचा आहे. काय म्हणतात ते ब्राह्मणाच्या बद्दल एका श्लोकामध्ये मी सांगणार आहे. काय म्हणतात की देवाधीनं जगत सर्वा मंत्राधीनंच ते दैवतं. काय म्हणतात? देवाधीनं जगत सर्वा मंत्राधीनंच ते दैवतं. बघा काय काय त्यांनी उपाययोजना करून ठेवली ब्राह्मणानं. काय म्हणतात की देवाधीनम जगत सर्व, हे जे सर्व संसार आहे, हे जग आहे, दुनिया आहे, हे ईश्वराच्या अधीन आहे. देवाधीनं जगत सर्व, हे देवाच्या अधीन आहे. आणि मग काय म्हणतो, मंत्राधीनंच ते दैवतं, आणि ते ईश्वर, तो ईश्वर मंत्राच्या अधीन आहे, मंत्राचा गुलाम आहे. बघा त्यांची रचना म्हणजे किती दिमाग आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे दिमाग आहे, परंतु आपण अशा वेळे असा दिमाग लावत नाही आपण. त्यांचा दिमाग असाच असतो. कसा? लोकांना कसे लुबाडतात. काय म्हणतात, ईश्वराच्या अधीन सर्व जनता आहे, सर्व जग आहे, आणि तो ईश्वर मंत्राच्या अधीन आहे, मंत्राचा गुलाम आहे. ते मंत्र हा ब्राह्मणाधीन, आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे, म्हणजे ब्राह्मणाचे गुलाम आहे. तो ब्राह्मणं मम दैवतं, आणि म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे. ब्राह्मण तुमचा दैवत आहे. तुम्ही ब्राह्मणाचीच गोष्ट ऐकली पाहिजे, कारण की सर्व काही ब्राह्मणाच्या हाती आहे. अशी त्यांनी रचना करून ठेवली आहे, आणि लोक त्याच्या मागे लागलेले आहेत. तर मग त्या अजवृक्षाखाली बुद्ध बसलेले आहेत. त्यांना तो म्हणतो की मी असं आहे, तसं आहे, ब्राह्मण आहे, मी पंचकृषीमध्ये माझा धाक आहे, मी वेद शास्त्र पुराण माझ्या कंठस्थ आहेत, लोक माझ्या पूजा करतात, आपलंच सांगत आहे तिथे. बुद्ध काय म्हणतात मग, हे ब्राह्मण, न जच्च्या वत्सल होती, न जच्च्या होती ब्राह्मणो. काय म्हणतात बुद्ध? ऐकलं बुद्धानं, आणि मग काय म्हणतात, हे ब्राह्मण, न जच्च्या वत्सल होती, न जच्च्या होती ब्राह्मणो. तर जन्मानं कोणीही ब्राह्मण होत नाही, आणि जन्माने कोणीही
नीच होत नाही. ब्राह्मण नाव घेते म्हणजे बुद्ध काय नाव घेते, न जच्चा होती ब्राह्मणो, कोणी जन्माने ब्राह्मण होत नाही आणि कोणी जन्माने नीच होत नाही. तो कमुन्ना होती वत्सलो, कमुन्ना होती ब्राह्मण. कमुन्ना वत्सलो होती, कमुन्ना होती ब्राह्मण. तो कर्माने कर्माने ब्राह्मण होतो आणि कर्मानेच नीच होतो. समजलं? आणि मग काय म्हणणार आहे तो ब्राह्मण? अशासारखा पहिला जबरदस्त वार करणारा बुद्ध. इथून सुरुवात झाली. बुद्धानं त्या ईश्वराच्या जागी कर्माला स्थान दिलेलं आहे. म्हणून कर्मनियम फार महत्वाचे आहेत. कर्मनियम आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून हा कर्मनियम आपल्याला उच्च क्रांतीकडे घेऊन जातो. परंतु ते कर्मही आपल्याला नीच म्हणजे अधोगतीला पण घेऊन जातात, दुर्गतीला पण घेऊन जातात. जर आपण दूषित मनाने जर कर्म केलं तर आपण दुर्गतीकडे जाऊ शकतो. आणि मग कर्मापासून आपण कुठूनही वाचू शकत नाही. म्हणतात ना ते न अंत लिखे न समुद्र मजे न पब्बतानं विवरंग पविस्स. बुद्ध काय म्हणतात? न अंतलिखे, अंतलिखे म्हणजे अंतरिक्षमध्ये तुम्ही त्या त्या अंतरिक्षामध्ये जाऊन लपा. न समुद्र म्हणजे समुद्राच्या गर्भामध्ये जाऊन लपा. न अंतलिखे न समुद्र म्हणजे न पबतानं विवरंग पविस्तंग. न विद्यती सो जगती पदेशो. या विश्वाच्या पाठीवर जितके देश प्रदेश आहे त्या कुठेही जाऊन तुम्ही लपा. येत ठितो मुच्चेत पाप कम्मा. तिथे तुमचं कर्म तिथे पाठलाग करणार, तिथे तुम्हाला कर्म सोडणार नाही. कुठेही जा, अंतरिक्ष म्हणजे नभोमंडळात जा किंवा समुद्राच्या गर्भात जाऊन बसा किंवा पर्वत न पब्बतानं विवरंग पविस्त, पर्वताच्या कंदर खाई गुफामध्ये जाऊन बसा किंवा कोणत्याही विश्वाच्या देशामध्ये प्रदेशामध्ये जाऊन लपा. तिथे तुमचा पाठलाग करणार आहे कर्म. म्हणून कर्माला इतकं महत्व बुद्ध देतात. आणि ईश्वराची जागा मनुष्याला मनुष्य केंद्रित केलेला आहे, ईश्वर केंद्रित नाही. ईश्वराचा विदा केलेला आहे. आणि एवढं काही सांगल्यानंतरही जर आपण हे सत्य सांगत आहे बुद्ध, कर्म सत्य आहे, हे 5 नियम सत्य आहे आणि या कर्मनाच्या कर्म नियमाच्या सहाय्याने धम्म नियम आहे. आणि धम्म नियम म्हणजे काय? तर ह्या कर्म नियमाच्या सहाय्याने धम्म नियम आहे. आणि हे धम्म नियम आपल्याला उच्च अवस्थाकडे घेऊन जातात. त्याला आपण बुद्धत्व म्हणतो, त्याला आपण अर्हत्व म्हणतो, त्याला आपण स्वतःपन्न म्हणतो, त्याला आपण सकृतागामी म्हणतो. तर हा धम्म नियम आपल्याला पुढे 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 घेऊन जातात. म्हणून आपल्याला या 5 नियमाचे हे 5 नियम सत्य आहेत आणि ह्या 5 नियम सत्य आहे याला आपण सोडतो आणि असत्य अभूतवादी म्हणजे आपण त्या असत्याच्या मागे लागतो आणि आपलं जीवन नष्ट करतो, दुर्गतीकडे घेऊन जातो. आणि म्हणून बंधूंनो भगिनींनो, आपल्याला हे नियम जर लक्षात राहिले, कर्म नियम जर चांगला राहिला आणि धम्म नियमाकडे जर आपण जातो, धम्म नियम म्हणजेच पंचशील आहे, धम्म नियम म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे, धम्म नियम म्हणजे 10 पारामिता मार्ग आहे. धम्म नियम म्हणजेच ह्या बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा आहे, धम्म प्रचाराच्या या प्रतिज्ञा आहेत. हा धम्म नियम आहे. कारण की हा जर धम्म नियम तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही निश्चितही बुद्धत्वाकडे जाऊ शकता आणि बोधिसत्व तुम्ही बनू शकता. तुमच्यामध्ये बोधिसत्व चैतन्य आहे. बाबासाहेबांनी जेव्हा मॅट्रिक पास केली होती तेव्हा त्यांना एक लहानसा छोटासा कार्यक्रम घेतला होता तिथे आणि तिथे केळुस्कर गुरुजींनी त्यांना एक पुस्तक भेट दिली होती, एक ग्रंथ भेट दिला होता. ज्या ग्रंथाचं नाव त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धचरित. पण बाबासाहेबांनी काय केलं ते तसंच ठेवलं नाही. आपण तसंच ठेवतो. आपल्याला कोणी मी किती सारी लोकांना बुद्ध आणि त्याचा धम्म दिला परंतु लोक वाचतच नाही. मी विचारतो तर नाही मला माहीतच नाही म्हणतात. बुद्ध आणि त्याचा धम्म आपण जर आपण पाहतो तर आपल्या घरी पण नाही राहत. बाबासाहेबांनी ते वाचला आणि असं म्हणतात बाबासाहेब की ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये चेतना निर्माण झाली. चेतना निर्माण होणे त्याला बुद्ध धम्मात मध्ये म्हणतात. मी त्याच्याकडे जाणार नाही कारण त्या विषयाकडे जाणार नाही, कारण त्याला म्हणतात बोधिचित्ताची निर्मिती. आणि बोधिचित्ताची जेव्हा निर्मिती होते तर तो मागे वळू शकत नाही, तो बोधिसत्व पुढे पुढे जातो, कारण की त्याला बोधिचित्त मदत करतो. तर ते पुस्तक वाचून त्यांच्यामध्ये ती चेतना निर्माण झाली. आपल्यामध्ये का होत नाही? आपल्यामध्ये का होत नाही ही चेतना?
पूज्य भन्ते उर्गेन संघरक्षित, जी बीमार होते, हा, बिस्तऱ्यावर पडले होते, त्यांच्यासाठी पुस्तक आणलं, ते वज्रशेदिका त्यांनी वाचलं आणि तिथे त्यांची ती बोधिचित्त म्हणजे त्यांच्यामध्ये ती चेतना निर्माण झाली. हा, बघा किती वर्षाचे लहान वयामध्ये ते बीमार होते, तेव्हा त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झाली. कशी चेतना निर्माण झाली? की मी बौद्ध आहे. ते विषय होते, परंतु त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झालं? की मी बौद्ध आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली आपल्याला, किंवा घोषणा केली 1935 ला, तर आपल्याला असं वाटते की बाबासाहेब 1935 ला आपल्याला घोषणा दिली. नाही. बाबासाहेबाच्या मने चैतन्य केव्हा निर्माण झालं होतं? त्या पुस्तकाला 1907 1907 ला जेव्हा त्यांनी ते पुस्तक वाचलं, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झाली होती. आपल्याकडे का होत नाही? तर आपल्याला इकडे लक्ष का होत नाही? कारण आपला प्रथम गोष्ट आपल्यामध्ये काही गोष्टी आहेत. कारण की सत्य आहे ते सत्य स्वीकारत नाही. हं, कारण आपल्यामध्ये श्रद्धा नाही. पहिली बाब आहे की आपल्यामध्ये श्रद्धा नाही. श्रद्धा निर्माण करण्यासाठी आपल्याला एक पूजास्थान ठेवलं पाहिजे चांगलं. चांगलं एक पूजास्थान ठेवलं पाहिजे. तिथे बुद्ध ठेवला पाहिजे. तिथे काही फुलं, पुष्प ठेवले पाहिजे. काही एखादा पडदा लावला पाहिजे. तिथे 3 रंग ठेवले पाहिजे. आणि असं सजून जर आपलं केले, आपली श्रद्धा निर्माण होते. आपली श्रद्धा निर्माण का होत नाही? की आपल्या घरी फोटो लागलेले असतात आणि 1-1 वर्षापर्यंत आपण साफ करत नाही. आणि मग जेव्हा आंबेडकर जयंती येते, तेव्हा आपण साफ करायला लागतो. हां, तर कुठून सत्य निर्माण होणार आहे? तर आपल्यासाठी सत्य निर्माण करण्यासाठी पहिले श्रद्धा निर्माण करावी लागेल. आणि श्रद्धा निर्माण करण्यासाठी आपल्याला असं पूजास्थान सजवलं पाहिजे. आणि मग पूजाच्या नंतर मग जेव्हा आपण वंदना करतो म्हणतो, आता वंदना केली आहे, पूजा घेतली आहे. तर आताच आमच्या मधुर शब्दामध्ये त्यांनी पूजा घेतलेली आहे सुमित्रा ताईने. सुमित्रा ताई काहीतरी नाव आहे नाही का? तर त्यांनी पूजा घेतलेली आहे. तर त्या पूजामध्ये का घेतो? आपण चिंतन केलं पाहिजे तिथे. श्रद्धा का निर्माण होत नाही? आता आपण असंच म्हटलं तर काय होणार आहे? तर त्याच्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ हे शिक्षा देतो, की आपण जे म्हणतो त्याच्यावर विचार करा. काय आहे? वर्ण गंध गुणोपेतं येतं कुसुम संतती. काय म्हणते ते? वर्ण म्हणजे वर्ण, गंध म्हणजे सुगंध, गुणोपेतं सुगंधयुक्त, गुणांनी युक्त. काय गुणांनी युक्त? गुणोपेतं येतं कुसुम संतती. ज्याप्रमाणे कुसुम म्हणजे फूल, ज्याप्रमाणे एक फूल सुगंधित आहे, सुंदर दिसायला लागते, सुंदर आहे, वर्णाने सुंदर आहे, आकर्षक आहे आणि सुगंधित आहे, अशा प्रकारे त्या फुलामध्ये जे गुण आहेत, त्याचप्रमाणे बुद्धामध्ये गुणोपेतं म्हणजे बुद्धामध्येही असे खूप सारे गुण आहेत. दान, मैत्री, मुदिता, करुणा अशा सारखे गुण आहेत. तर हे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर ज्याप्रमाणे फूल गुणवान आहे, त्याप्रमाणे बुद्धही सद्गुणाने भरलेले आहे. अशा त्या बुद्धांना मी म्हणजे पायापासून तर डोक्यापर्यंत सुंदर असे बुद्ध आहेत, त्यांची मी पूजा करतो. आणि अशासाठी पूजा करतो की ते गुण माझ्यामध्येही मी निर्माण करणार आहोत. हे करता करता पूजा करतो आपण, की ते जे गुण बुद्धांनी हासिल केलेले आहेत, ते गुण मी पण माझ्यामध्ये निर्माण करीन, यासाठी मी पूजा करतो आहे. म्हणून आपण जेव्हा म्हणतो वनगंध गुणोपेतं, हे समजून म्हटलं पाहिजे. गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्ස श्रीपाद. अशा मुनिंदाची पूजा करतो. श्रीपाद सरोरे पूजे मी बुद्धं कुसुमेन नेनं कुय्यन मेतेन लभामी मोक्षं. लभामी म्हणजे लाभ. तर पूजे मी बुद्धं याच्यामध्येही जसा अर्थ तुम्ही पहा आणि त्याच्यानुसार मी पण हे गुण पूजे मी बुद्धं गुणोपेत काय म्हणतो? पूजे मी बुद्धं कुसुमेन नेनं कुय्यन मेतेन लभामी. मेतेन म्हणजे मैत्री. बुद्धामध्ये एवढी मैत्री आहे की ते मैत्रीच्यामुळे या संसारामध्ये नंतर नाव आहे. करुणावान जे आहेत, तर अशी करुणा, अशी मैत्री मी माझ्यामध्येही निर्माण करीन. हे म्हणतो आपण, तर हे करण्यासाठी आपण करतो, खाली फक्त म्हणण्यासाठी नाही. इम्प्लिटेट प्रयोग करतो आपण त्याच्यावर. अशासाठी ही पूजा आहे. पूजा जेव्हा आपल्याला याचा अर्थ समजायला येतात, पण हे रोज म्हणायचं आहे आपल्याला, मी असा बनणार, मी असा बनणार, मी बुद्ध बनीन. असं जर जेव्हा तुम्ही म्हणाल, तर एक दिवस असा निश्चित येईल की तुमची श्रद्धा निर्माण होईल. आणि मग पुढे पुढे आपण बुद्ध म्हणजे काय जाणून स्पष्टता आली, तर श्रद्धा वाढली. श्रद्धा वाढली तर तुम्ही उत्साहित व्हाल. उत्साहित झाले तर तुम्ही कार्यरत व्हाल. कार्यरत झाले तर तुम्ही कधी माघार घेणार नाही.
कधी माघार घेतली नाही म्हणजे तुमच्यामध्ये निराशा येणार नाही. या आणि मग तुमची भूक वाढत जाईल आध्यात्मिक. तर हे सत्य आहे. हां. मग आपण या सत्यामध्ये आपण हळू-हळू पाहू आणि हे सत्य जेव्हा आपल्याला समजायला येते, तर मग आपण आणखीन पुढे जातो आणि पुढे जाण्यानंतर मग आपल्याला काय वाटते, की आपल्याला आणखीन आपल्यामध्ये ही श्रद्धा निर्माण झाल्यानंतर, तर ही श्रद्धा निर्माण कशा पूजास्थानापासून निर्माण होते. हां, असे प्रसंग असे बुद्ध धम्मवर्ग आहे, धम्मशिबिर आहे. इथलं पूजास्थान आपण पाहतो. धम्मवर्गामध्ये पूजास्थान पाहतो. मग आपण घरी असं पूजास्थान करून आपण त्याच्याकडे विचार करतो, चर्चा करतो. तर त्यासाठी आपल्या घरचे, कुटुंबाचे लोक 2 असो ना, 3 असो ना, 4 असो, काही काही जास्त लोक असले नाही. रोज आपण संध्याकाळी आपल्या घरी, सकाळी जर आपल्याला काम राहते, तर वेळ मिळत नाही. पण रात्री जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर सर्व घरचे कुटुंबाचे बसले आणि त्या पूजा केली आणि त्याच्यावर एक एक शब्द सांगितलं की हे असा अर्थ आहे. तर हळूहळू आपला कुटुंब हा श्रद्धावान होऊ शकतो आणि अशी श्रद्धा निर्माण होऊ शकते. यासाठी हे सत्य आहे, श्रद्धा निर्माण करणे हे सत्य आहे. हं, अशासारखे 5 नियम जे आहेत, या ईश्वराच्या दूर करतात आपल्याला, ईश्वर आत्मापासून दूर करतात आणि आपण सही म्हणजे ज्याला खऱ्या मार्गाने म्हणतो आपण, खऱ्या मार्गाने लागतो. आणि म्हणून असं निर्माण करण्यासाठी आपल्याला हळू-हळू, हळूहळू आपल्यामध्ये जे निर्माण होते ते मग असं म्हणतात एक गाथा, की पथव्या एक रज्जेनं, पथव्या एक रज्जेनं सगळे सवा गमनेन वा. तब्ब लोकाधिपती पच्चेन सोतापती फलंग वरंग. काय म्हणतात बुद्ध? बुद्ध इथे फार छान एक शिक्षा देतात, ज्याला आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला जो धम्म नियम आहे, धम्म नियमाच्या वतीनं जसं आपण कर्म नियमातून धम्म नियमाकडे जातो, तर ही गाथा आपल्या धम्म नियमाकडे घेऊन जाते. काय म्हणतात? कशी? की पथव्या एक रज्जन, पथव्या म्हणजे पृथ्वी, एक रज्जन एक राजा, पृथ्वीचा एक राजा होणं म्हणजे साऱ्या पृथ्वीचाही एकच राजा झाला. सगळे सवा गमने नवा. जर कोणी स्वर्ग असेल आणि त्या स्वर्गामध्ये तुम्ही भ्रमणी करत असाल तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, आणि ह्या पृथ्वीचा जर एकही राजा असाल तरी त्याही राजापेक्षा श्रेष्ठ. त्यानंतर लोक तोतापती फलंगवरंग, सब लोकाधिपती पच्चेन, सब लोकाधिपती पच्चेन. सर्व लोकावर प्रभुत्वही जरी तुम्ही केलं तरी त्याच्यापेक्षा जर श्रेष्ठ आहे तर स्तोतापत्ती फलंगवरम, स्तोतापत्ती फल, स्तोतापन्न बनणे हे जे आहे हे श्रेष्ठ आहे. किती मोठा राजा असला, किती या देशाचा या सर्व भूमीवरचा पृथ्वीचा जरी राजा असला, त्या राजाच्याही पेक्षा जर श्रेष्ठ आहे तर स्तोतापत्ती फल आहे, बुद्ध म्हणतात. आणि हे धम्म मार्ग, धम्म नियमाच्या अंतर्गत आपण आपला विकास करू शकतो. अर्हत्व हे धम्म नियमाच्या अंतर्गत आपण निर्माण करू शकतो. जर आपण ह्या 5 नियमांच्या अंतर्गत आपण याला पाहिलं तर हे कनिष्ठ उत्क्रांती ज्याला आपण म्हणतो आणि उच्च उत्क्रांती ज्याला म्हणतो, कर्म नियम आणि धम्म नियम हे तुम्हाला स्वतःपन्न सकृतागामी अनागामी बनू शकतात. तर इथे स्वतःपन्न म्हणजे काय? तर स्वतःपन्न म्हणजे काही मोठी बाब नाही. कारण आपण असे काही प्रवचन ऐकले असाल, काही असे पुस्तकं वाचले असाल, की बुद्ध आणि शिष्यांमध्ये जो संवाद होतो आणि असं म्हणतात की बुद्धाचा जो उपदेश ऐकता कोणी श्रोतापन्न होतात असे म्हणतात. असं असं आहे. काय म्हणतात कधी कधी, असा मंगल कीर्ती शब्द ऐकला की बुद्ध विद्याचरण युक्त आहेत, भगवान आहेत, अरहंत आहेत, लोकांतरांचे रहस्य जाणणारे आहेत, सुगतीला प्राप्त आहेत, देव आणि मनुष्याचे उपदेशक आहेत. ज्याप्रमाणे एक सारथी रथावर बसलेला घोड्याचं दमन करतो, नियंत्रित करतो, त्याप्रमाणे बुद्धाने आपल्या मनाला नियंत्रित केलेलं आहे. अशा त्या बुद्धाची मी पूजा करतो. अशा त्या बुद्धाचे गुण मी माझ्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मग अशा सारख्या वातावरणात तुम्ही जेव्हा आता, तर स्वतःपन्न म्हणजे पहिली शिडी आहे. तर पहिली शिडी म्हणजे इथे काही पैसा लागत नाही. इथे काही म्हणजे काही मोठं काही कोणी मोठा माणूस आला आणि तो सांगाल तर तुला देतो पद, स्वतःपन्न असं काही नाही. हे स्वतःपन्न म्हणजे हे जे आपण गोष्ट केलेले आहे, स्वतःपत्ती फल हे सत्य आहे. आणि त्या
ज्या आपण ह्या 8 प्रतिज्ञा पाहिलेल्या आहेत, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा ज्या आहे 8 प्रतिज्ञा आहेत, त्या प्रतिज्ञा म्हणजे पहिली प्रतिज्ञा आपण सांगितल्या त्या ह्या 8 ज्या प्रतिज्ञा आहे, ह्या 8 प्रतिज्ञा म्हणजे कचरा जो आपल्या दिमागामध्ये आहे त्या कचऱ्याला साफ करणं, ब्रेन वॉश करणं म्हणजेच स्वतःपन्नाकडे आपण वाटचाल करू शकतो. पण हा कचरा निघाला का? आपल्या मनामधला हा कचरा निघाला का? चित्तावर बसलेला कचरा निघाला का? याला जोपर्यंत आपण तपासू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे. तर त्याला म्हणतात 3 बंधन. 3 बंधन जर आपण ह्या 3 बंधनावर कार्य केलं तर निश्चितही आपण स्वतःपन्न होऊ शकतो. आणि सर्वात पहिलं बंधन आहे, काल आपण पाहिलं आहे सत्काय दृष्टी. सत्काय दृष्टी म्हणजे काय होते? सत्काय दृष्टी म्हणजे पक्के दृष्टिकोन. पण आता इथेच थांबायचं नाही. पक्के दृष्टिकोन म्हटलं तर मग आपल्याला काय आपण म्हणतो काही एखादा एक महिला होती आमच्या रायपूरला आणि ते म्हणत मी श्रोतापन्न झाली. म्हटलं तुम्ही श्रोतापन्न झाल्या? कसं झालं? नाही माहित आहे. मग त्यांना विचारलं आणि सत्काय दृष्टी म्हणजे आपण या सत्काय दृष्टीच्या मुळेच आपण बाहेर गेलेले आहोत. म्हणजेच आपल्यामध्ये 2 जो भाग झाले बुद्ध धर्माचे, ज्याला आपण म्हणतो महासंघिक आणि स्थविरवाद. आवाज येत आहे ना? ओके, हा सर, आवाज येत आहे? हा हा येत आहे. हा ठीक. तर ह्या 2 भाग म्हणजे त्याला आपण मग पुढे चालून काय झालं की हे जे 2 भाग झाले त्याला मग काही लोक म्हणायला लागले हीनयान आणि महायान. अशा सरकार की आपलं मत आपलं म्हणजे ह्या क्षुल्लक गोष्टीसाठी 2 भाग झाले. त्यांना काही बुद्धाच्या तत्वाच्या बद्दल काहीच शिकायत नव्हती. आर्य अष्टांगिक मार्गाबद्दल काही शिकायत नव्हती. 10 पारामिताबद्दल काही शिकायत नव्हती. पंचशिलाबद्दल काही शिकायत नाही. 10 शिलाबद्दल काही शिकायत नाही. पण ते त्यांचा इगो, त्यांचा अहंकार, त्यांचा सत्काय दृष्टीच्या कारण की मी आहे, माझी गोष्ट पूर्ण आहे म्हणून ते मला अध्यक्षपद पाहिजे, मी मोठा आहे, अशा सारख्या त्या क्षुल्लक गोष्टीपासून 2 भाग झाले. आणि मग त्या 2 भागाचे आणखीन भाग होत 18 भाग झाले. आणि 18 भाग झाल्यानंतर जेव्हा मोगली पुत्ततिशय आणि तिसरी संगती घेतली, तिथे त्यांनी प्रयत्न केला आहे, असा प्रयत्न केला की सर्वांना एक आणायचं. आणि त्यामध्ये जे काही शुद्ध लोक होते अशा लोकांना तिथे प्रवेश दिला. 1000 भिक्षूंना, जे भिक्षू खरोखरच ते धम्माचं कार्य करणारे होते. आणि ज्या लोकांनी उपबंडा केला होता तर त्यांना त्या 11 निकायाला 11 संप्रदायाच्या लोकांना वेगळं केलं. त्यांनी दुसरं एक पृथक संमेलन घेतलं आणि मग तिथून खरी पाहता सुरुवात झाली. ते पण त्यांनी ते प्रयत्न केला, प्रतिज्ञा केली की आम्ही पण आता धम्माचंच कार्य करू. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो की महायान हीनयानच्या नंतर मग हे 2 शब्द आपल्यामध्ये निर्माण झाले. परंतु त्यापर्यंतही महायान सर्वोपरी नव्हता. जेव्हा नागार्जुन आले त्यांनी खरा अर्थ महायानाचा त्यांना दिला. आणि मग महायान म्हणजे बोधिसत्व यान, ज्याला आपण म्हणतो. बोधिसत्वाची जी शिक्षा आहे की तुम्ही आपल्या बरोबर दुसऱ्याचा विकास करण्याची शिक्षा जी दिली त्याला महायान म्हणतात. तर महा म्हणजे मोठा आणि हीन म्हणजे नीच नाही, हीन म्हणजे छोटा, लहान. त्यावेळेस शब्द हे असे असायचे, हीन म्हणजे लहान, तुम्ही लहान भाऊ आहेत, आम्ही मोठा भाऊ आहे, अशा सारखे शब्द होते. पण कालांतर मध्ये त्या हीनयानला एकदम नीच समजायला लागले. पण नीच नाही, ते पूर्व बुद्धाच्या तत्वांना धरून होते, ते स्थविरवादी म्हणतात त्याला. आणि जे काही सुधार करणारा होते त्यांना महासंघिक म्हणत होते. अशा सारखा मग पुढे चालून आणखीन महायानाचे त्याच्यामध्ये आणखीन 4 खाली मात्र 18 निकायातील म्हणजे 18 संप्रदाय जे झाले होते ते फक्त 4 संप्रदायात विभक्त झाले. त्याच्यामध्ये पहिला जो होता सौतांत्रिक आणि दुसरा होता वैभाषिक, तिसरा होता योगाचार आणि चौथा होता माध्यमिका. ह्या प्रकारे हे 18 मधून मग 4 मध्ये आलेत. आणि 4 मधूनही मग तो 4 मधूनही सौतांत्रिक आणि वैभाषिक हे लुप्त झाले. फक्त राहिला माध्यमिका म्हणजे नागार्जुनाचा सिद्धांत.
आणि ज्याला शून्यवादी म्हणतो. आणि मग योगाचार म्हणजे आचार्य असंगाची शिक्षा खूप महत्वपूर्ण वाढत वाढत गेली. आणि मग हे हळूहळू हे जे इतके सारे पंथ बनले होते, संप्रदाय बनले होते, हळूहळू विलीन झाले. पण त्याच्यानंतर मग एक आणखीन वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक वज्रयान, महायानातूनच वज्रयान म्हणून निर्माण झाला. आणि वज्रयान इथे थोडस, वज्रयान म्हणजे हे ध्यान साधना करण्यावर त्यांचा जास्त विश्वास होता. जसे झेन परंपरा आपण म्हणतो किंवा ध्यान परंपरा ज्याला आपण म्हणतो, ही वज्रयानातून निर्माण झाली. हा अशासारखा हा आपला जो सत्काय दृष्टीचा भाग वाढता वाढता 7वी शतीपासून, 7व्या शतकापासून इसवी सनाच्या 11वी शतकापर्यंत हा वज्रयान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आणि याच्यामध्ये 84 सिद्ध निर्माण झाले होते. आणि हे 84 सिद्ध पुढे चालून खूप काम करायला लागले होते. आणि पण त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आणखीन भेद निर्माण झाला. आणि भेद याच्यासाठी झाला की आपलं वर्चस्व, आणि त्या वर्चस्वाच्यामुळे मंत्रयान निर्माण झाला. आणि हा जेव्हा मंत्रयान निर्माण झाला तर साऱ्या बुद्ध धर्माची काय आहे, वाट लागली. त्या मंत्रयानाने सर्व वाट लावून दिली. मंत्रयानामध्ये खूप साऱ्या उलट्या सिध्या म्हणजे गोष्टी निर्माण झाल्या. आणि तो मंत्रयानामध्ये बुद्ध धर्म होता हा मग 12वी सदीपासून, 12व्या शतकापासून ज्याला आपण लुप्त झाला म्हणतो, राज झाला म्हणतो, हे आमच्या युगोमुळे, आमच्या सत्काय दृष्टीमुळे झाला. खूप मोठा विषय आहे. परंतु हे सत्काय दृष्टी इतकी खतरनाक असते की आपले पक्के दृष्टी धार्मिक लोक, आध्यात्मिक लोक पण बिघडू शकतात. आणि म्हणून सत्काय दृष्टीला असं साधारण समजायला नको. कारण सत्काय दृष्टी म्हणजेच आपले जे दृष्टिकोन होतात, घरी मी आहे तर माझी बायको आहे, बायको आहे म्हणजे बायकोनं माझी गोष्ट ऐकली पाहिजे. आणि पत्नीला असं वाटते की पती आहे माझे, पतीनं माझ्या आटोक्यात राहिलं पाहिजे. अशासारखं इथून हे सत्काय दृष्टी आपली वाढत असते. म्हणून याच्यावर कार्य करणं फार महत्वाचं. जोपर्यंत आपण याच्यावर कार्य करत नाही, पक्के दृष्टिकोन सोडत नाही, याच्यामध्ये एक पक्का दृष्टीने आणखी आहे, पक्का दृष्टिकोन, तो म्हणजे आत्मा. आपण भले इकडे म्हणतो की आत्मा नाही, आत्मा नाही, परंतु जेव्हा कोणती गोष्ट होते तर आपण आत्मा आपला मध्ये येतो. आणि आत्मा अमर आहे, कायम आहे. अशासारखी माझी आत्मा शांत व्हायची आहे, मला माझी आत्मा शांत नाही, अशासारखे आपल्या मनामध्ये विचार येतात. तर हा घर करून बसलेला सत्काय दृष्टीचा एक भाग आहे. आणि म्हणून आत्माला मानणे हे पण एक सत्काय दृष्टीचा फार मोठा विश्वास आहे. आणि त्या आत्म्याच्याच इर्द गिर्द आपण फिरतो. जरी आपण बौद्ध असलो तरी आपल्या मनामध्ये एखादं असं वाटते, अरे बाबा माझ्या आत्माला काय होईल, आत्मा आहेच नाही तरी आत्माला काय होईल. याचा सिद्धांत अनित्यवाद मी सांगणार आहे तुम्हाला. आणि अनित्यवाद तो मी रठ्ठपाल सूत्रामध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जरूर 24, 25, 26, 27 मध्ये रठ्ठपाल सूत्र घेणार आहे धुळेला, ते तुमच्याकडे लिंक येईल, तिथे पण तुम्ही ऐकाल तर आपला खूप फायदा होऊ शकेल. तर असो, तर दुसरा आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे शंका कुशंका. आपण खूप अनिर्णित राहतो. आपण काय, आपल्याला असं वाटतं की आपण खूप शंकित राहतो, कुशंकामध्ये राहतो. आणि इतके कुशंकामध्ये राहतो की आपण आता धम्मवर्ग आहे, धम्मवर्गामध्ये धम्मवर्गाला काय होईन जाईन तिथे, कोण काय सांगणार आहे, काय विकास होणार आहे, आता काय आपल्याला बाबासाहेब थोडी बनायचं आहे, ही कुशंका मनामध्ये येते. आणि मग बुद्ध, आता आपल्याला बुद्ध थोडी बनायचं आहे. या अशा प्रकारचे आपल्या मनामध्ये का निर्माण होतात, याचं कारण काय, याचं कारण आपल्याला प्रतीत्य समुत्पाद, याचं कारण आपल्याला शोधावं लागेल. काय कारण आहे, कारण याच्या मागचं कारण जोपर्यंत आपण जाणणार नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये जे ह्या बाबी आहेत, कारण की आपल्या मनामध्ये स्पष्टता राहत नाही, बुद्धाबद्दल स्पष्टता नाही. स्पष्टता का नाही की आपण आपल्यामध्ये सदी म्हणजे शतकापासून आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या काही बाबी, ज्याला आपण म्हणतो की ईश्वर आहे, आत्मा आहे, कर्मकांड आहे, गंगा स्नान करणं, ह्या ज्या काही बाबी आहेत अजूनही आपल्या चालरीतीमध्ये आहे. संत कबीर नाव ऐकलं असेल तुम्ही. संत कबीराने याच्यावर खूप चांगलं काम सांगितलं आपल्याला. परंतु संत कबीराला पण आपण ऐकत नाही, फक्त त्यांचे दोहे म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे त्यांचे जे दोहे आहेत ना, काहीच आहेत, जास्त नाहीत. जे काही साहित्य तेही साहित्य गायब केलेलं आहे. तुकाराम महाराज
ज्याला आपण अभंगवाणी म्हणतो, त्यांचंही साहित्य गायब झालेलं आहे. त्यांना त्यांच्या काही ज्या आपल्याला दिसतात ते काही अशा ज्या मौखिक राहिले आहेत, ज्या अभंग होते जे मौखिक आहेत तेच आपल्याला माहिती आहे, परंतु जे सत्य होतं ते सत्य सर्व त्यांनी गायब केलेलं आहे. अशासारखे या लोकांचे जे संत लोक होते त्यांनी वर उचलण्याचा प्रयत्न केला. हे का की आपण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि हे आपल्या शंका कुशंका बहाणेबाजी निर्णय घेत नाही म्हणून आपल्या संत साधूची आपण जे बाबी आहेत त्या ऐकल्या नाही. म्हणून शंकामध्ये आपण का राहतो, कुशंकामध्ये का राहतो? बाबासाहेबांनी ध्यान केलं नाही असंच म्हणतो आपण. आता मग काय आपल्याला काही विचारच नाही राहत आपल्याकडे, काहीतरी बहाणेबाजी करा. कधी केलं बाबासाहेबनं ध्यान? आणि कोण पाहिलं? कोण म्हणते? आणि ध्यान करणं म्हणजे डोळे लावण्याने काय ध्यान निर्माण होणार आहे का? अशासारखी बाबी आपल्या मनामध्ये घर करतात. या का की बुद्धाबद्दल स्पष्टता नाही. तर बुद्धाची स्पष्टता आपल्याला धम्मवर्गामध्ये येऊ शकते, बुद्धाची स्पष्टता आपल्याला शिबिरामध्ये येऊ शकते. हे जसे वातावरण आपण निर्माण करत आहोत, हे कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण हे शिकत आहोत, हे फार चांगली बाब आहे, फार महत्वाची बाब आहे की आपण याच्यामध्ये आपण कोरोनामध्ये पाहू शकतो की कोणताही देवधर्म कोणाच्या कामी येत नाही आणि येत नाही म्हणून सारे मंदिरं वगैरे सर्व बंद झालेले आहे. आता कुठे गेला देव? तर हे आपल्याला शिकायला आहे की आपले जे कर्म आहे तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. आपल्याला अधोगतीकडे पण घेऊन जाऊ शकतात गलत कर्म, आणि चांगले कर्म केले तर आपल्याला सद्गतीला पण घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून आपली श्रद्धा वाढण्यासाठी आपल्याला मी ज्याप्रमाणे सांगितलं वनगंध अशासारखं जर आपण निर्माण केलं तर आपल्यामधल्या शंका कुशंका दूर होतील. याच्यामध्ये खूप सारं आपण सांगू शकतो. आणि कुशंकामध्ये आपण हमेशा राहतो, बहाणेबाजी करतो, कारण की आपल्याला स्पष्टता नाही राहत. तर मग आपल्याला कोणी विचारायला येतो तर चला का उद्या धम्मवर्ग आहे, तर आपण काय म्हणतो? हो हो म्हणतो, पण दुसऱ्या दिवशी जात नाही. कारण की आपण त्याला, तो जो माणूस आला त्याला आपण म्हणजे त्याचा मान राखण्यासाठी त्याला हो म्हणतो, पण आतमध्ये काय राहते, अरे काय करू तिथे जाऊ, पण त्याचा मान राखण्यासाठी हो म्हणतो. म्हणजे आपण बहाणेबाजीमध्ये खोटेपणा म्हणजे जे असत्य आहे त्याच्याकडे आणखी आपण वळतो. आणि म्हणून बहाणेबाजी हे फार फार खतरनाक बाब आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की जे साफ बाब जे साफ आहे ते आपल्याला पहिले निर्णय घेतला पाहिजे. आणि आपण निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये राहत नाही. कुशंका, ज्याला आपण कुशंका. आता कुशंका म्हणजे काय? शंका करा, तुम्हाला शंका आती तर त्याचं तुम्ही निरसन करू शकता, पण कुशंका कशी? आता तुम्हाला असं वाटते की मला पूजा करायची आहे, मग कोणी येतो, अरे पूजा कशाला, पूजा थोडी आहे बुद्ध धर्मात, परिधान करायला पाहिजे. मग तो काय झाला, असं का परिधान करायला, मग परिधान करण्यासाठी परिधान म्हणतो. मग दुसरा येतो, अरे परिधान आपल्या धर्मात तो आहेच नाही, परिधान थोडी करते, पूजा करायचं आहे. तर तो म्हणते आता पूजा करू की परिधान करू, पूजा करू की परिधान, तो निर्णय घेऊ शकत नाही. कालामसुत्तामध्ये यासाठी सांगितलं आहे की तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या, स्वतः तपासा, ठोका, जाना, साना, माना. दुसरं कितीही चांगलं सांगत असतील, पूर्वज सांगत असतील, ऋषीमुनी सांगत असतील, ग्रंथात लिहिलं असेल, शास्त्रात लिहिलं असेल, तरी तुम्ही मानू नका. आणि इथं पण बुद्ध म्हणतात की बुद्धही जर सांगत असतील तरी बुद्धाची गोष्ट तुम्ही मानू नका. तुम्ही पहिले आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, तपासा. आणि तुम्हाला जर ते तसं वाटते की हे जनहितासाठी आहे, आपल्यासाठी आहे आणि जनहिताच्यासाठी आहे, सर्वांच्या सुखासाठी आहे, नुकसान नाही, तेव्हा तुम्ही त्याला काय करा, माना. नाही जर ते लोकांच्या तुमच्या कल्याणासाठी नाही तर मानू नका. अशा सारखा सुंदर सरळ उपदेश बुद्धांनी दिलेला आहे. आणि याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण कुशंकामध्ये पडतो. परिधान करू की पूजा करू, परिधान करू, ह्या कुशंका का आहे की आपल्याला बुद्ध स्पष्ट नाही, बुद्धाचा धम्म स्पष्ट नाही, बुद्धाचा संघ स्पष्ट नाही. आणि म्हणून आपण आणि या दोन गलतफहमी आपल्यामध्ये आहेत कुशंकाच्या कारण. कोणत्या दोन गलतफहमी आहे की बुद्धाची जेव्हा पूजा होते, कोणी पूजा घरी ठेवतात किंवा परिधान ठेवतात, तिथं खाली महिलाच महिला राहतात, मात्र एखादा पुरुष राहते जो घरचा मुख्य राहते किंवा एखादा मुलगा राहते त्याचा, 1-2 पुरुष राहतात, जास्तीत जास्त 3-4 पुरुष, बाकी सारा कमरा महिलानं भरलेला राहतात. ही एक गलतफहमी आहे की खाली पूजा महिलानंच केली पाहिजे, पूजासाठी पुरुषाची जरूरत नाही. तर ही गलतफहमी आपण कुठून आलेली आहे?
पुरुषानं त्या पूजेला राहत नाही. आणि हे सर्वांच्याच घरी होते. हे एक काय आपल्यामध्ये कुशंका पडले तर तिथं जाऊन काय होणार आहे, आणि ते आपलं काम आहे का? ते सर्वांचं काम आहे. जेवणासाठी जर आपण जेवण बरोबर त्याच्यामध्ये टाइम दिला की परिधान 6 वाजता, आणि त्यानंतर प्रीतिभोज किंवा भोजन, तर बरोबर ते अंदाज लावतात इथे की पूजा 6ची आहे तर 7 वाजता सुरू होईल, आणि 7 वाजता सुरू झाली तर 8:30 वाजेपर्यंत समाप्त होईल. 8:30 वाजता घरून निघतो तो आणि 9 वाजेपर्यंत पोहोचतो, तर बरोबर पूजा जाते, खतम. ह्या कुशंकामध्ये आपण पडलेलो आहोत, कारण पूजाचं महत्व आपल्याला आहेच नाही. कुठलाही कार्यक्रम पहा. आणि दुसरी बाब, दुसरा गलतफहमी आणखीन दुसरी हे आहे की हा धम्म, बुद्धाचा धम्म बुजुर्ग झाल्यानंतर ऐकायला पाहिजे. जवानीमध्ये, तरुणावस्थामध्ये, युवावस्थामध्ये, या मुलांमध्ये, लहान लहान मुलांमध्ये शिक्षणाची वेळ आहे, त्यांना त्याच्याकडे घेऊन जाऊ नका, अशासारखी दुसरी गलतफहमी आहे. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून जर आपल्या बरोबर शिकवलं, त्याला पूजा संस्कारित केलं, तर निश्चितही बुद्ध त्याच्या मनामध्ये भिन्नू जाऊ शकते, त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते बुद्धत्व. परंतु आपण आपलं गलतफहमी अशी आहे की आपण रिटायर झाल्यानंतर आपलं मन म्हणते की आपण रिटायर झाल्यानंतर त्या बुद्धाकडे जाऊ. म्हणजे त्या वर्ग म्हणजे आपण धम्मवर्ग होते तर तिथे बुजुर्ग लोक म्हणजे म्हातारे लोक 60 वर्षाच्या वरचे दिसतात, ज्यांची वय आता ना कधी ते मरणार आहेत, ते काय धम्म सांगणार आहेत. तर अशासारखी या गलतफहमी आपण पाळून ठेवलेल्या आहे. या गलतफहमी आपल्याला आपलं काम आहे, आणि म्हणून हे स्वतःपत्ती फलसाठी ही कथा लक्षात घ्या. तिसरी जी बाब आहे त्याला म्हणतात शीलवत परामर्श. शीलवत परामर्शावर आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. तर ही लक्षात घ्या. कोणती? ही कहाणी आहे, ती कथा आहे की पथव्या एक रज्जेनं सगळे सवागमने नवा सब लोकाधिपती पच्चन स्वतापती फलंगवरम. काय म्हणतात की स्वतापत्ती फल ही सर्वात श्रेष्ठ फळ आहे. त्याच्यामध्ये एक कथा आहे. अनाथ पिंडक नाव ऐकलं असेल तुम्ही. अनाथ पिंडक खूप दानी होता, त्यानं जेतवण दिलं होतं, परंतु त्याचा जो मुलगा होता तो खूप विपरीत होता. गुंडागर्दी करायचा, बदमाशी करायचा. एक त्याच्या ते टोली होती एक, ज्यांना आपण म्हणतो गुंडागर्दी करणारे लोकांची एक टोळी, त्या टोळीमध्ये तो जात होता. खूप बदललेला होता, आणि त्याला कसं रस्त्यावर आणणं म्हणून हा अनाथ पिंडक हमेशा चिंतित होता. याला कसं रस्त्यावर आणायचं. आणि मग त्याला एक उपाय सुचला. त्याचं नाव होतं कालू. कालूला बोलावलं, हे कालू इकडे ये, तू असं कर, आज बुद्धाला ऐकण्यासाठी जा, बुद्धाचं प्रवचन आहे. जर तू बुद्धाचं प्रवचन ऐकशील तर मी तुला 100 स्वर्ण मुद्रा देईल, आणि मग 100 स्वर्ण मुद्रा देईल आणि तू बुद्धाचं प्रवचन ऐकून ये. तर त्याला खूप खुश गुंडागर्दी करणार होता, बदमाशी होता, दारू पिणं, म्हणजे इकडे तिकडे फिरणं, त्यावेळेस तवायफ खाना होता, ते जलसा नाच तमाशा याच्यामध्ये जाणं, अशा प्रकारचं त्याचं काम होतं. तर त्याला चांगलं वाटलं की 100 स्वर्ण मुद्रा मिळणार आहे मला. मग काय करायचं, स्वर्ण मुद्रा तर रात्रभर स्वप्नात पाहायला लागला, आणि कधी दिवस निघतो कधी संध्याकाळ होते, आणि बुद्धाकडे कधी जातो. तर दुसऱ्या दिवशी बुद्धाकडे गेला, आणि गेल्यानंतर तो बुद्धाच्या समोर बसला, आणि बसल्यानंतर ते मान्य लोक होते काही, म्हणजे जे मान्य लोक राहतात, गणमान्य लोक राहतात, तर त्यांना नमस्कार करत आहे. कशासाठी? की मी आलो आहे, जर उद्या माझ्या पिताजीला सांगावं लागेल की मी त्यांना विचारा तुम्ही गेलो होतो म्हणून बुद्धाकडे. अशासारखं तो सर्वांना नमस्कार करत होता, आणि बुद्धाच्या समोर बसला, आणि बुद्धाचं प्रवचन झालं, घरी आला, आणि म्हणतो पिताजी मला 100 स्वर्ण मुद्रा द्या, मी बुद्धाला प्रवचन ऐकण्यासाठी गेलो. तर अनाथ पिंडक, बरं ठीक आहे, तू गेला. हो मी गेलो, त्या अमुक सेटला विचारा, तुम्ही ते बसले होते तिथे, त्यांच्या जवळच मी बसलो, त्यांना विचारा. अरे मला विचारण्याची जरूरत नाही, तू गेला होता ना? हो गेलो होतो. मग काय सांगितलं बुद्धानं, कोणतं प्रवचन दिलं? आता हे माहित नाही मला. तुम्ही म्हटलं प्रवचन ऐकायला जा, मी प्रवचन ऐकायला गेलो, आणि आता तुम्ही ते काय ऐकलं काय सोडा, तुम्ही 100 स्वर्ण मुद्रा द्या मला. आता अनाथ पिंडक मला, बरं हे घे, तुला 100 स्वर्ण मुद्रा देत आहे, आणि उद्या मी तुला 1000 स्वर्ण मुद्रा देईल, पण माझी एक शर्त आहे, तू बुद्धाच्या प्रवचना एक शब्द ऐकायचा आणि मला सांगायचा.
एक एक शब्द ऐकला पाहिजे तू, तर तुला उद्या 1000 स्वर्णमुद्रा देईल. असं का? हा, तर ठीक आहे, उद्या मी 1000 मिळतात तर मी तर एक एक शब्द ऐकणार आहे उद्या. आणि मग त्याला खूप रातभर पैसे घेतले, 100 स्वर्णमुद्रा खिशात टाकले आणि रात्रभर स्वप्न पाहत होता की आता मला 100 स्वर्णमुद्रा, मग 1000, मग आपल्या मित्रांबरोबर आपल्या दोस्तांबरोबर मस्त खूप मजा करेल. तिथे तमाशा आहे, तिथे नाचगाणं आहे, तिथे जाऊ, तिथे दारू पिऊ, अशासारखं तो मनोरे बांधत होता. रातभर झोपला नाही, करवटवर करवट घेत, की कधी दिवस निघते आणि कधी दुसरा दिवस निघते आणि कधी बुद्धाकडे जातो. अशा प्रकारे संध्याकाळ झाली आणि तो ऐकासाठी गेला. आणि मग ऐकासाठी गेला तो, कारण दुसरा दिवस. आता ऐकण्यासाठी गेला तर तो वापसच नाही आला घरी. आता वापस नाही आला तर अनाथपिंडकाला लागलं, हा कालू गेला आणि आता मध्यरात्र झाली, आतापर्यंत आला नाही, काय झालं, का नाही आला आतापर्यंत. तर त्याला चिंता वाटायला लागली, की त्याला अनाथपिंडकाला असं वाटलं की ह्या मुलाला 100 स्वर्णमुद्रा दिल्या होत्या, तर हा काय घेऊन जफू चक्कर तर नाही झाला. 100 स्वर्णमुद्रा आहे म्हणून त्याला चिंता वाटायला लागली. पण त्याला वाटलं का गेला तर कुठं गेला, काय झालं, म्हणजे मुलगा आहे ना, आखिर पुत्र आहे, तर थोडी चिंता वाटणारच आहे. आणि म्हणून तो बुद्धाकडे जातो. कोण? अनाथपिंडक. त्या बुद्धाला विचारू की आला होता की नाही आला. आणि मग ते बुद्धाला विचारण्यासाठी जातात. आणि जेव्हा बुद्धाकडे जाऊन विचारतात, भगवानला नमस्कार करून, प्रणाम करून, की इथे कालू आला होता का? तर बुद्ध म्हणतात हो आला. तर मग तो कुठे आहे, अजून आला नाही वापस. तर बुद्ध म्हणते अनाथपिंडक, आता तो वापस येणारा नाही. का? का भगवान? कारण की तो आता श्रोतापन्न झालेला आहे. श्रोतापन्न झालेला आहे. तो बघ, एका झाडाकडे बोट टाकून बुद्ध म्हणतात तो बघ तिथे बसलेला आहे. श्रोतापन्न झाला. इतके दिवस झाले मी श्रोतापन्न नाही झालो आणि हा श्रोतापन्न झाला, अचंबा. तर बुद्ध म्हणतात जा त्याला विचार. आणि मग तो त्याच्याकडे जातो आणि ह्या वार्ताप करून काही भिक्षू इकडे तिकडे सर्व भिक्षू आणि बुद्ध पण जातात आणि तिथे तो बसला आहे, ध्यानावस्थामध्ये बसलेला आहे. आणि मग त्याला म्हणतो ए कालू उठ, ए कालू उठ. कालू शांत बसलेला आहे, खिशात हळूवार हात टाकतोय आणि त्या खिशातली ते 100 स्वर्णमुद्राची थैली जी आहे ते थैली वापस करतो आणि म्हणते पिताजी धन्यवाद तुमचा, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी घरी येऊ शकणार नाही. आता मला समजलं आहे माझे तथागत भगवान बुद्धही सर्व काही माझे बुद्ध आहेत. आता मी वापस येणार नाही. बघा एवढं परिवर्तन त्याचं झालं. आणि मग बुद्ध मग त्यावेळेस ही गाथा म्हणतात. कोणती गाथा? हे की पथव्या एक रज्जेन सगळेच वा गमनेन वा सब लोकाधिपती पच्चेन सोतापत्ती फलं वरं. सोतापत्ती फल सर्वात श्रेष्ठ फळ आहे. मग तो किती मोठा राजा असो, मग तो स्वर्गात गमन करणारा असो, भ्रमण करणारा असो, परंतु या सर्वापेक्षा श्रेष्ठ जर आहे तर सोतापत्ती फल प्राप्त करणे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा ही कथा मी ऐकली त्यावेळेस मी नवीन धम्म संघामध्ये आलो होतो. 91-92ची अवस्था. त्या 91-92 मध्ये मी ह्या संघामध्ये आलो, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये. आणि जेव्हा मी ही कथा ऐकली धम्मपदातली, तर तेव्हा मला कसं वाटलं की गजब आहे. तर माझ्याकडे 3 मुलं होते, एक मुलगा आणि 2 मुली. आणि दिवाळी येणार होती आणि त्यावेळेस आमच्या घरी सर्व फटाके चालत होते, सर्व खाणं पिणं पुरणपोळी वगैरे बनणं चालू होतं. त्यावेळेस एवढा काही फरक पडला नव्हता. आणि पण मग मी म्हटलं की अनाथपिंडकानं जो प्रयोग केला, असा प्रयोग जर मी केला तर. आणि मग मी तो प्रयोग केला. मी माझ्या मुलांना, 2 मुली आणि 1 मुलांना 100 रुपये दिले आणि म्हटलं पहा तुमच्यासाठी हे कपडे आणून दिले, मी सर्व नवे कपडे आणून दिले आणि हे 100 रुपये तुम्हाला इनाम देतो. आणि तुम्ही तिकडून शिबिराला जा आणि शिबिराचे पैसे दिले, 100 रुपये तुम्हाला इनाम देतो. आणि तिकडून आल्यानंतर तुम्हाला आणखीन जे फटाके आहेत सर्व ठेवले आहे, तुम्ही फटाके फोडू शकता तिकडून आल्यानंतर. दिवाळीच्या नंतर येऊन फोडू शकता, तुमचे फटाके तसेच ठेवणार आहोत. कपडे गिपडे तुम्ही घेऊन जा. अशासारखं त्यांना 100 रुपये दिले आणि त्यांना पाठवलं. आणि मग माहिती आहे का, त्यांना तर पाठवलं मी शिबिरात, पण इकडे माझी काय दशा झाली माहिती आहे. माझी पत्नी माझ्या मागे इतकी लागली की माझ्या मुलांना तिकडे पाठवलं. तुम्हाला जायला पाहिजे होतं, तुम्ही नाही गेले, त्यांना पाठवलं. आणि ते काय करतील, उपाशी राहतील, काय होणार काय नाही. आणि रोज माझ्या ड्युटीवर जात होतो
तर ड्युटीन जशी घरी आलो तर माझ्यामध्ये इतके 7 दिवस पर्यंत मी इतकं सहन केलं की मी सांगू शकत नाही. कारण मी त्यावेळेस धम्ममित्र नव्हतो, काही नव्हतं, धम्मसहायक होतो, परंतु बुद्ध मला बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय मला समजायला आलं होतं आणि म्हणून मी ते सहन केलं. आणि मग 7व्या 8व्या दिवशी जेव्हा वापस आले तर त्या मुलाने ते 100 रुपये वापस केले आणि माझ्या पायाला लागले. म्हणते पापाजी तुम्ही जे काम केलं ते फार काम केलं. आता तुम्ही पैसे नाही, आम्ही जे काही पैसे द्याल तुम्हाला पैसे मागणार नाही. आम्ही दर वर्षी आम्ही जेव्हा जेव्हा शिबिर होती आम्ही शिबिराला आमच्या पैशाने जाईल. याच्यासारखं त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि मी बंधूंनो भगिनींनो इतकं परिवर्तन झालं की आज माझा मुलगा इंजिनियर आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो धम्माचा प्रभाव आहे. त्याला काही सवक नाही, ना दारू, ना बिडी, ना गांजा, ना काहीच नाही. आणि जेव्हा तो आपल्या ऑफिसमध्ये जाते आपल्या समोर बाबासाहेबांची बुद्धाची फोटो ठेवते. अशासारखं त्याच्यावर हा प्रभाव पडलेला आहे. तर बंधूंनो ह्या कहाणी एक आपल्याला श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी जर आपण आपल्या मुलाबाळांना जर सुरुवातीपासून जर शिक्षा दिली, उपाय कौशल्याने त्यांना आपण आपल्या धम्माकडे आणलं, रोज संध्याकाळी जर आपण पूजा ठेवली, त्याच्यामध्ये एखादं गोष्टी सांगितली, कथा सांगितली किंवा नाही सांगितली, मुलाकडून मुलांना सांगितली तू सांग, अशासारखं वातावरण निर्माण करून आपल्या मुलावर आपण संस्कार घालू शकतो. आणि मग ती त्यांच्यामध्ये श्रद्धा एकदा निर्माण झाली तर ते माघार घेऊ शकत नाही. तर आपल्याला ह्या 3 बंधन कोणते, सत्काय दृष्टी, विचिकित्सा आणि शीलवत परामर्श, हे 3 बंधन जोपर्यंत आपण तोडणार नाही तोपर्यंत सत्काय दृष्टी स्वतःपन्न फल प्राप्त होणार नाही. तर स्वतःपत्ती फल प्राप्त करण्यासाठी आपल्याला पैशाची जरूरत नाही, तर आपल्याला कायची जरूरत आहे, आपल्याला आपला आत्मविश्वासाची, आत्मनिर्भर होण्याची जरूरत आहे. आपल्या मुलाबाळांना आपल्या कुटुंबांना आपण उच्च शिक्षा देऊ, उच्च संस्कार देऊन आपण त्यांना स्वतःपन्नपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आज सत्य जे आहे ते स्वतःपन्न सत्य आहे, सकृतागामी सत्य आहे, अर्हत्व सत्य आहे. तर या प्रकारे आपण जर सत्य काय आहे तर अभतवादी निरंगुपेती, तर आपल्याला जे असत्यवाद आपल्यामध्ये आहे त्याला अगर तो खतम करण्याचा आहे तर आपल्याला बुद्ध धम्माकडे यावं लागेल. आणि बुद्धही हा सत्य आहे, बुद्धाचा धम्म सत्य आहे, दुःख सत्य आहे, दुःखाचं कारण सत्य आहे, दुःखाचा निरोध सत्य आहे आणि दुःखाचा निरोधागामी मार्ग सत्य आहे. आणि या मार्गाच्यावर आपण येऊ तर तो मार्ग कोणता, कसा मार्ग आणि ते सत्य कसं निर्माण करावं आपण कालच्या उद्याच्या प्रतिज्ञेमध्ये पाहूया. आपण मला ऐकलं आहे, मध्ये थोडा डिस्टर्ब झालेला आहे, माझा नेटवर्क गेलेला आहे, त्यामुळे थोडा डिस्टर्ब झाला. मी तुम्हाला क्षमा मागतो. आणि तुम्ही आता वेळ झालेला आहे, पुष्कळ 9 वाजलेला आहे, तरी पण तुम्ही इथे आहात आणि ऐकत आहात. तुमच्या अंतर्मनाला मी प्रणाम करतो, कारण तुम्ही खूप खूप सहनशील आहात. तुम्ही ऐकण्यासाठी खरोखर म्हटलं तर आपण सही म्हणजे प्रतिज्ञाच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्या प्रती आपण खरोखर प्रामाणिक आहोत. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपल्याला प्रतिज्ञाकडे जावं लागेल. आणि ही सत्य अगणित आहे, आपण म्हणतो ना ही सत्य अगणित आहे. या आपण प्रतिज्ञा करूया एक आकलन करण्याची. तर आपण आज प्रतिज्ञा घेऊया. तर सर्व हात असे करायचे आहेत आपल्याला आणि आपण प्रतिज्ञा घेणार आहोत. तर सर्वांना अनम्यूट करा. सिद्धार्थ, आकाश, सर्वांना अनम्यूट करा आणि सर्व आपण प्रतिज्ञा घेऊया. काही हरकत नाही, मागे पुढे चालली तरी चालेल, परंतु आपण प्रतिज्ञा घेऊया. ठीक आहे. प्रतिज्ञा. अगणित सत्य आहे, अगणित सत्य आहे. या हो या प्रतिज्ञा आपण करूया. सर्वांचं आकलन करण्याची अगणित सत्य आहे. या हो या प्रतिज्ञा आपण करूया. त्या सर्व आकलन करण्याची
त्या सर्व करण्याची अगणित सत्य आहे. गणित सत्य आहे. या हो या प्रतिज्ञा आपण करूया. आपण त्या सर्व आकलन करण्याची. हो, खूप खूप धन्यवाद. खूप खूप पुण्यानुदान आणि सर्व आयोजक टीम कालेवाडी देवरोड या टीम आयोजकांची मी खूप खूप पुण्यानुदान करतो आणि सर्वांच्या अंतर्मनाला प्रणाम करतो आणि इथेच थांबतो. मैत्रीपूर्ण. जय भीम.